गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आपण आजचा नवीन टॉपिक स्टार्ट करतोय. ब्लड रिलेशन, त्याला नातेसंबंध म्हणतो आपण. आणि त्याच्यानंतर ऑर्डर आणि रँकिंग हा चॅप्टर घेणार आहे आपण. दोन कव्हर करायचे आज. ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध या चॅप्टरकडे आपण स्टार्ट करूया या चॅप्टरला. तर आपण आता या चॅप्टरमध्ये बघा, इथं दिसतंय तुम्हाला स्क्रीनवरती. तर हा ब्लड रिलेशन नावाचा चॅप्टर आहे. याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत बघा. आता इथं मूलभूत नाते, जे बेसिक फॅमिली रिलेशन्स आहेत आपल्याला, म्हणजे खूप वेळा आपल्याकडनं गडबड होऊन जातात ती नाते बघणार आहे आपण. त्याच्यानंतर पिढी आणि नाते, त्याचं चार्ट आहे, म्हणजे जनरेशनल लॉजिक चार्ट आहे आपल्याला रिलेशन मध्ये. ते आपल्याला समजतं थोडक्यात काय आजी आजोबा किंवा नातू नात हे काय होतं. आता माझ्या वाटते की ठीक आहे, आणि पेपरच्या प्रेशरमध्ये गडबडीमध्ये काही वेळा विसरून जातं, त्यासाठी या गोष्टी रिपिटेशन करण्याची गरज असते. आपण करूया त्याला. तर नेक्स्ट आहे पुन्हा वाक्याधारित प्रश्न आहेत. वाक्य दिलेले असतात, त्याच्यावर ते आपल्याला कशा टाईपचे प्रश्न विचारलेले असतात. स्टेटमेंट टाईप क्वेश्चन्स म्हणतो आपण त्याला. तर ते आपल्याला कसे सोडवायचे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर आपण काय बघणार आहे, संकेत पद्धतीचे प्रश्न. आता ह्यात बघा वेगवेगळे टाईप्स आहेत, बरोबर आहे का. कशा कशा प्रकारचे प्रश्न. आता हा इथं 7 नंबरला मी सेपरेट टोटल त्यांना तुम्हाला इथं सेपरेशन करून दिलेलं आहे, कुठल्या कुठल्या टाईपचे प्रश्न विचारले जातात. मग ते कोणते टाईप आहेत आणि प्रत्येक टाईपचे आपण काही प्रश्न घेतलेले आहेत इथं. मग आता काय बघा, संकेत टाईपची पद्धत आहेत, पद्धतीचे किंवा कोड सिम्बॉल, त्याला काय म्हणतो, कोडेड सिम्बॉलिक टाईप क्वेश्चन म्हणतो किंवा कोडेड क्वेश्चन्स म्हणतो आपण. त्या टाईप मध्ये असतात ते. म्हणजे आठवतंय का तुम्हाला, असं ए अधिक बी म्हणजे ए बी चे वडील आहे. बी वजा सी म्हणजे वजा चिन्ह म्हणजे काय आहे, आई आहे, बरोबर आहे. ह्या टाईप मध्ये असतं ते. आपल्याला दिलेलं असतं तर ते आपल्याला सोडवायचे. तर ते तुम्हाला आता सोडवताना लक्षात येईल की त्याचे एक्झाम्पल्स बघितले की तुम्ही म्हणणार अरे यार, हा टाईप मध्ये प्रश्न होता का. हा ठीक आहे. तर आपण आता पाहूया. त्यानंतर बघा काय आहे, गुंतागुंतीची नाती असतात, मिक्सड पझल्स असतात. त्याच्यामध्ये मग दिलेलं असतं माझ्या काकाच्या मामाच्या पोरीचे कोणतरी नातू आहे, असं मी ह्या मध्ये असं थोडीशी. आणि नातेसंबंध सोडवताना आता मी सुरुवातीला सांगतो की खूप टेन्शन घ्यायची गरज नाहीये, अतिशय सिंपल टॉपिक आहे. याला सरळ काय करायचं, आपल्या स्वतःच्या रिलेशनशी जोडून बघायचं. आपले आई उभारली, आपले वडील आहेत, आपण कोणाला तरी बोट दाखवून म्हणतोय की त्याचं माझं नातं काय आहे. तर त्याला आपला भाऊ उभा करायचा तिथं, बरोबर आहे. किंवा आपल्या मित्राला उभा करायचं आणि त्याला म्हणायचं तो समोरचा जो दिसतोय तो माझा मित्र आहे. त्याच्या नात्यातलं जे दिलेले आहेत वाक्य आपल्याला प्रश्नामध्ये, ती त्याच्यावर अप्लाय करायची आपल्या दोस्ताला धरून आपण. हम्म? तुम्हाला प्रश्नाची उत्तरं मिळून जाणार आहेत. तसे काय कामाचे नसतात मित्र. ह्या तर कामाला येतील मार्क मिळवून द्यायला. ठीक आहे. नंतर काय आहे बघा, आपण रॅपिड रिव्हिजन घेणार आहे आणि त्यामध्ये प्रश्नांचे प्रकार जे आहेत, 7वा पॉईंट आपण पाहतोय. तर त्यामध्ये आपल्याला ऍक्च्युअल मध्ये वेगवेगळे टाईप कुठले आणि कसे प्रश्न विचारले जातात ते बघणार आहे आपण. आणि दोन दोन एक्झाम्पल आहेत, त्याच्यावरची कन्सेप्ट आपण याच्यामध्ये क्लिअर करून घेणार आहे तुमचे. त्यामुळं बिनधास्त राहावा एकदम मस्तपैकी. आता 9 वाजून 46 मिनिटं झालेले आहेत तुमचे. तर आपण आता स्टार्ट करूया. ठीक आहे. तर बघा, मूलभूत नाते बघा, बेसिक फॅमिली रिलेशन आहेत. कुटुंबातील व्यक्तींच्या परस्पर संबंधावर आधारित हे प्रश्न आहेत. त्यांना काय म्हणतो आपण, रक्तसंबंध प्रश्न म्हणतो. काय डेफिनेशन तुम्हाला येणार नाही लगेच, नाही तर पाठ करायला बसता, तसं काय करायची गरज नाही. बघा, नाते बघा आपल्याला काय आहे. वडील म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपले वडील असतात सगळ्यांचे. ते काय आहेत, पुरुष पालक आहेत. आपल्याला खूप सारे प्रश्न असे दिले जातात की त्याच्यामध्ये पुरुष पालक आहे किंवा मेल पॅरेंट म्हणून अशा टाईपचं सुद्धा तिथं आपल्याला हे केलं जातं प्रश्नामध्ये. ठीक आहे. तर त्यावेळेस आपल्याकडनं गल्लत होता कामा नाही. ठीक आहे. फादर म्हणजे मेल पॅरेंट झाले, बरोबर. मदर असतं ती फिमेल पॅरेंट असणार आहे, स्त्री पालक आई म्हणजे, बरोबर. नंतर मुलगा बघा, पुरुष मूल. मुलगा म्हणजे काय आहे, मुलगा आपल्याला माहिती आहे, एवढं काही गरज नाहीये तुम्हाला एवढ्या डिटेल्स ह्या बारक्या सारख्या गोष्टी. तरी पण सांगतो मी, पुरुष मूल जे असतं त्याला मुलगा म्हणतो आपण. मुलगी असते स्त्री मूल. आता याला काय म्हणतो, पुरुष मुलगा. पुरुष मूल जे असतं त्याला इंग्लिशमध्ये सन म्हणतो, डॉटर म्हणतो मुलीला, बरोबर. मेल चाइल्ड फिमेल चाइल्ड असं दोन असतात. मग त्यानंतर भाऊ आहे बघा, पुरुष भावंड जे असतात ते एकमेक पुरुष भाऊ. आता एका मुलीचा सांगितलंय की बाबा तो भाऊ आहे, तर ते काय असणार आहे, आपल्याला मेल सिबलिंग म्हणलं जातं तिथं, किंवा फिमेल सिबलिंग म्हटलं जातं बहिणीच्या बाबतीत. आणि भावाला जर दर्शवायचं असेल तर मेल सिबलिंग म्हणणार किंवा ब्रदर म्हणणार, बरोबर. फिमेल दाखवायची असेल सिबलिंग मध्ये तर तिला सिस्टर म्हणणार, किंवा आपण काय म्हणतो तिला फिमेल सिबलिंग बहीण म्हणतो मराठीतनं. स्त्री भावंड पण म्हणू शकतो मराठीतून. आता बघा, नवरा म्हणजे काय आहे, त्या स्त्रीचा हजबंड आहे. इंग्लिशमध्ये स्त्रीचा पती, मेल स्पाऊस म्हणतात त्याला.
इथं गल्लत करायची नाही. काही वेळा गडबडीत काय होतं, विसरून जातो आपण, काहीतरी अर्धवट वाचतो आणि मग आपल्या चुका होतात. बायको म्हणजे काय आहे, तर त्या पुरुषाची पत्नी असते, बरोबर. त्याची बायको, पत्नी एका पुरुषाची असते, तिला काय म्हणायचं, बायको. आणि इंग्लिशमध्ये तिला काय म्हणणार आपण, वाईफ म्हणतो. तसंच तिला काय म्हणतो आपण अजून, फिमेल स्पाऊस म्हणतो. इथं वरती मेल स्पाऊस होता, हा फिमेल स्पाऊस म्हणजे ही बायको, बरोबर. त्यानंतर बघा, काका मामा. एक वडिलांचा भाव असतो काका, आईचा भाव असतो मामा, बरोबर. आपण दोन्हीला काय म्हणतो, मराठीतनं वेगवेगळी नाव आहेत. आईच्या भावाला मामा म्हणतो आणि वडिलांच्या भावाला काका म्हणतो, बरोबर आहे. तर आता काय करायचं आपण, इंग्लिशमध्ये काय म्हणणार दोघांना, दोन्हीकडचे. म्हणजे आपले पॅरेंट कसे असतात, 50-50% असते. आई 50%, वडील 50%, आपल्याला जीन्स आले, तसं लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे आपण दोघांना इक्वल किंमत दिली, बरोबर, आई आणि वडिलांना. मग काय आहे याच्यात, की आईचे जे पॅरेंट, आईच्या साईडचे जे नाते आहेत, म्हणजे भावाचा, आईचा भाऊ आणि वडिलांचा भाऊ, दोन्ही घ्या. भाऊ ब्रदर मेल आला, त्यात मेल कॅरेक्टर आलं त्या दोघांचं, आपल्या आई वडिलांच्या, तर त्याला अंकल म्हणायचं. बाकी काहीच नाही विचार करायचा. मग त्यात काय येणार आहे, मॅटर्नल अंकल, पॅटर्नल अंकल, ह्या दोन गोष्टी येतात ते नंतर, बरोबर. आता बेसिक त्यातला फंडा काय आहे, की अंकल म्हणायचं त्याला. आणि आईची बहीण असेल किंवा वडिलांची बहीण असेल, दोघींना काय म्हणायचं, आंट म्हणायचं, बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण, आत्या किंवा मावशी. मावशी कोण असते, आईची बहीण. आत्या कोण असते, वडिलांची बहीण, बरोबर. हा बेसिक कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला पाहिजे. इथं गडबड नाही करायची, की आंट कोणाला म्हणायचं, अंकल कोणाला म्हणायचं, ह्या चुका नाही झाल्या पाहिजेत. समजा कधी कधी काय होतं, मराठीतनं तुम्हाला वाचताना गडबड होणार, आईचा भाऊ वगैरे असं दिलेलं असतं, तर इंग्लिश मधलं वाचायचं. काही वेळेस इंग्लिशच्या क्वेश्चन मध्ये इंग्लिश मध्ये देताना अंकल किंवा आंट दिलेलं असतं, लगेच आपला क्लिअर होणार तिथं. मग मॅटर्नल आंट म्हटलं तर आईकडची आंट, म्हणजे आईकडची आंट कोण असते, आईची बहीण झाली. पॅटर्नल म्हटलं की फादरकडची. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, पॅटर्नल मॅटर्नल. ह्या दोन, मॅटर्नल, मॅटर म्हणजे मदर, MOTHER मदर असतं ना, इकडं काय MATERNAL मॅटर्नल असं असतं. तर मॅटर्नल म्हणजे आईकडची बाजू, पॅटर्नल, पॅटर्नल म्हणजे फादरकडची बाजू. ही कन्सेप्ट लक्षात घ्या तुम्ही. पॅटर्नल ज्यावेळेस येतो, पॅटर्नल अंकल, पॅटर्नल काय म्हणणार आहे आपण, ग्रँडफादर. तिथं आजोबाच्या वेळेस पण दोन्ही आहे, आईकडचे आजोबा, वडिलांकडचे आजोबा. या ठिकाणी काय होतं, की आपण ग्रँडफादर एकच शब्द वापरतो दोघांना, बरोबर आहे का. मग आपल्याला काही प्रश्नामध्ये दिलेलं असतं, की मॅटर्नल ग्रँडफादर, पॅटर्नल ग्रँडफादर. मग गडबड नाही करायची. आईकडचे आजोबा आणि वडिलांकडचे आजोबा हे वेगवेगळे नाते आहेत, बरोबर आहे का. फक्त त्यांचं जी वयाची स्टेज आहे, ती आजोबाची स्टेज आहे, त्याच्यामुळे त्यांना आजोबाच म्हणायचं. फक्त ज्यावेळेस रिलेशन लावायला जातो, त्यावेळेस आईकडचे आजोबा, वडिलांकडचे आजोबा, असं हे करायचं, ठीक आहे. जसा प्रश्न विचारला असेल, त्याची उत्तर जशी दिली असेल, त्यानुसार आपण त्याचं आकलन करायचं, ठीक आहे. तर त्यानंतर बघा, भाचा. आता भाचा काय म्हणतात इकडं आपल्याला, आपण जनरली काय म्हणतो भाचा, की फक्त बहिणीच्या मुलाला आपण भाचा म्हणतो मराठीत, लक्षात घ्या तुम्ही. भावाच्या मुलाला काय म्हणतो आपण, पुतण्या म्हणतो, बरोबर आहे का. म्हणजे कधी, मी मेल आहे, मी पुरुष आहे, माझा भाऊ पुरुष आहे, बरोबर आहे का. आमचा आता माझ्या भावाचा जर मुलगा असेल, तर माझा कोण झाला, तो पुतण्या झाला. पण माझी एक बहीण आहे, बरोबर. आणि त्या बहिणीचा माझा भाऊ, तिचा पण भाऊ आहे, बरोबर. आमच्या दोघा भावांची एक बहीण आहे. तिला जो माझ्यासाठी जो पुतण्या होता, तो तिच्यासाठी कोण असणार आहे, तर तो तिचा भाचा असणार आहे. अशा प्रकारे लक्ष ठेवायचं. मग पुतण्या पण म्हणा किंवा मुलगा पण म्हणा, किंवा ह्या माझ्यासाठी तिचा मुलगा, कोणाचा, बहिणीचा मुलगा, तो पण माझा भाचा झाला, बरोबर. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे सिबलिंग जे असतात, दोघं भाऊ बहिणीला सिबलिंग म्हणतो आपण, किंवा दोन्ही भाऊ भाऊ असतील किंवा दोन्ही बहिणी बहिणी असतील, तर एका आई वडिलांच्या लेकरा जे असतात, त्यांना काय म्हणतो आपण, सिबलिंग म्हणतो. तर त्यामध्ये काय होणार आहे, की त्या दोघांच्या सिबलिंगच्या जे एकमेकाची मुलं आहेत, ती एकमेकाची कोण लागणार आहे, ते भाचे लागणार आहेत, बरोबर आहे का. ओके, वरतून खाली नातं आलंय त्यामुळे भाचा म्हणायचं, फक्त भाचा किंवा भाची. मुलगी फिमेल कॅरेक्टर असेल तर भाची, मेल कॅरेक्टर असेल तर भाचा म्हणायचं, बस एवढं आहे. फक्त उलट करताना ते नाही करायचं, कोणतं, की भाच्याचं, ती काय झाली, आत्या असणार आहे, चुलता असणार आहे, बरोबर, काका असणार आहे आणि अं, मावशी असणार आहे त्याची, बरोबर आहे. तर त्या गोष्टी थोड्याशा वेगळ्या येतात तिथं, बरोबर. त्याला इंग्लिश मधनं काय म्हणतो आपण, भाच्याला किंवा पुतण्याला नेफ्यू म्हणतो, बरोबर. मुलगा असेल, मेल कॅरेक्टर असेल, तर त्याला काय म्हणायचं, नेफ्यू. बघा इथं दिले तुम्हाला, इथं नेफ्यू दिले इथं.
बरोबर, ब्रदर्स और सिस्टर्स. त्यानंतर बघा नीस. नीस नीस आहे शब्द बरं का हा. नाही तर काय काय जण थोडं वेगळा उच्चार करतात, नाईस बीस करतील काय काय थोडस. तर त्यांनी काय नाईस वगैरे काय नसतं असं. नीस म्हणायचं त्याला. तर ब्रदर्स और सिस्टर्स डॉटर म्हणजे भावाची किंवा बहिणीची मुलगी असते फिमेल कॅरेक्टर, तिला काय म्हणतो आपण, भाची म्हणतो बरोबर, तिला नीस म्हणतात. त्यानंतर आजोबा बघा, आता तुम्हाला सांगितलेलं आईकडचे वडील आणि वडिलांकडचे वडील दोघ जण म्हणजे आजोबा, त्यांच्या आईचे वडील आणि वडिलांचे वडील दोघांचे वडील जे असतात ते आपल्यासाठी आजोबा असतात. आपण फक्त तिथं डिस्क्रिमिनेशन किंवा चेंज कुठं करतो, जसा प्रश्नाचे उत्तर दिलेले असतात ऑप्शन मध्ये आईकडचे आजोबा म्हणलं असेल किंवा वडिलांकडचे आजोबा म्हणलं असेल, तर त्यावेळेस फक्त आपण त्याचं डिस्क्रिमिनेशन करायचे, नाही तर सरळ सरळ वरच्या स्टेजला गेलं. खाली आपली स्टेज असती बरोबर एक. आपल्या वरती काय असतात, वडिलांची स्टेज, वडिलांच्या वरती त्यांच्या वडिलांची म्हणजे आपल्या आजोबांची स्टेज, आणि आपल्या खाली कोणाची असणार आहे, मुलांची स्टेज असणार आहे. फक्त एवढ्या चार स्टेज आहेत, ह्याच्यातच गोलमटोल केलेलं असतं, काही नसतं एकदम तुकडट एक्झाम्पल्स असतात ह्याच्यामध्ये. आजोबांचा तो नातू आहे, त्याचा हा मुलगा आहे, असंच असतं, फक्त काही नाही ह्याच्यात. ठीक आहे. त्यानंतर बघा आजी म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे. आईची आई पण आजी आहे, वडिलांची आई पण आपल्यासाठी आजीच आहे. ठीक आहे. फक्त आपण एक लक्षात घ्यायचं की मॅटर्नल आणि पॅटर्नल ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. चला नंतर काय आहे, नातू बघा. नातू आता त्या आजी आजोबांचा मुलाचा मुलगा असू द्या किंवा मुलीचा मुलगा असू द्या, मुलगा मेल कॅरेक्टर, मुलाचा मुलगा किंवा मुलीचा मुलगा, मग त्यांचा जे मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्यांचा जर मेल कॅरेक्टर असेल अजून पुढच्या जनरेशनचा, तर त्याला नातू म्हणतो बरोबर आहे, त्याला ग्रँड सन म्हणतो आपण. सेम आईकडच्या आणि वडिलांकडच्या आजोबांना दोघांना हे कॅरेक्टर लागू आहे, आजीला पण तेच कॅरेक्टर लागू आहे. सॉरी, मुलीला. आजी त्या आजोबांसाठी नातू नातूच आहे. आजीसाठी तो मुलगा नातूच राहणार आहे, आणि आजीसाठी ती मुलगी पण ती मुलीचा मुलगा पण नातूच राहणार आहे, आणि मुलाचा मुलगा पण नातूच राहणार आहे. म्हणजे आजी आजोबा दोघांसाठी त्यांच्या पुढच्या पिढीची पुढची पिढी ह्यातला हा मुलगा जर कॅरेक्टर असेल तर तो नातूच राहणार बरोबर. मुलगी असेल तर नात राहणार बरोबर. इथं नात म्हणतो आपण त्याला, ग्रँड डॉटर म्हणतो. ठीक आहे. हे बघा इथं नात आहे, आणि इथं काय आहे आपला नातू बरोबर. हा नातू आणि ही नात. मग नात काय आहे, मुलगा किंवा मुलीची मुलगी म्हणायचं. फिमेल कॅरेक्टर आलं, ग्रँड डॉटर म्हणतो आपण त्याला, किंवा त्याला सन्स डॉटर किंवा डॉटर्स डॉटर म्हणायचं. ठीक आहे. बघा चुलत भाऊ बहीण काय आहे हे नाते. या चुलत भाऊ बहीण मध्ये काय आहे, काका काकूचे किंवा मामा मावशीची मुलं. आता बघा आपले कझिन म्हणतो आपण त्याला बरोबर आहे. इथं तुमचं खूप वेळा कन्फ्युजन होतं की कझिन कोणाला म्हणायचं. तर कझन कोण असतात आपले, आपले चुलत भावांना पण आपण कझन म्हणतो. ठीक आहे. भावात म्हणजे काका काकू चुलत्या चुलतींचे पोर आपल्या, आणि किंवा आपल्या मामा मावशीचे पोर इकडचे बघा, ह्या इकडचे दोन जनरेशन घेतलेले आहेत. लक्षात घ्या आईकडचे हे दोन आहेत नाती बरोबर. इथं काका काकूचे किंवा आत्याचे सुद्धा म्हणू शकतो आपण बरोबर आहे. आत्यांचे. ठीक आहे. आत्यांची मुलं किंवा म्हणजे वडिलांकडचे दोन रिलेशन घ्यायचे, आईकडचे दोन रिलेशन घ्यायचे बरोबर आहे. मामा म्हणजे आईचा भाऊ एक घ्यायचा, आईची बहीण घ्यायची, वडिलांचा भाऊ वडिलांची बहीण, ह्यांच्या सगळ्यांच्या पुढच्या पिढ्या आपल्या बरोबरच्या पिढ्या आहेत ते आपले कोण लागणार आहेत, कझन लागणार आहेत. त्यात मेल फिमेल कॅरेक्टर सेपरेट नाही, लक्षात घ्या. चाइल्ड म्हटलेला आहे. चाइल्ड हा कसला शब्द आहे आपल्याला तुम्हाला माहिती आहे, कसला आहे, पुल्लिंगी स्त्रीलिंगी का नपुसकलिंगी, ते मूल असतं बरोबर आहे का, नपुसकलिंगी आहे त्यातलं. तर त्यानुसार आहे हे. तर त्यांचं आपल्याला काही दिलेलं नाही कोणतं म्हणजे हे आहे की मुलगा आहे मुलगी आहे बरोबर. वरती कसं केलंय की नातू नात किंवा भाचा भाची बरोबर आहे, त्या टाईप मध्ये इथं काही नाही. आता एक्झाम्पल बघा, तुम्हाला ह्यातलं एक्झाम्पल वरून लक्षात येईल. रवीने एका व्यक्तीकडे बोट दाखवलं. आता हा रवी आहे, हा रवी आहे, हा काय नाही ते बोट दाखवलं, काय म्हणला की हा माणूस आहे, हा माणूस आहे. हा कोण आहे, हा माणूस माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. या रवीचा आजोबा ही इथं असं बॉडी बिडी दाखवते. या आजोबा,
ह्या आजोबा म्हणजे ह्या रवीचे आजोबा म्हणजे रवीचं कोणतरी असणार आहे, फादर इथे एक मधलं कॅरेक्टर असणार आहे, बरोबर. याच्या वडिलांचे वडील म्हणजे ह्याचे आजोबा, बरोबर आहे, किंवा आईचे वडील असतील. हा माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. आजोबांचा आहे एकुलता एक मुलगा. हा, बरोबर आहे. आणि ह्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, बरोबर आहे का. हा एकुलत्या एक मुलाचा हा मुलगा झाला. मग आता आपल्याला काय सांगता येईल की इथं, की हा त्याचा काय झाला, भाऊ झाला. कारण काय आहे, आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे काय झालं, ह्याचे वडील झाले, बरोबर. ह्या आजोबांचा एकुलता एक मुलगा हा ह्या कोणाचे, हा रवी आहे, ह्या रवीचे वडील झाले, बरोबर. हा रवीचा अजून एक काय सांगितलंय की मुलाचा मुलगा आहे म्हटले, बघा, मुलाचा मुलगा. इथं जरी एकुलता एक म्हणलं असतं तर मग तो स्वतः झाला असता, बरोबर आहे. मग त्यानं स्वतःकडे बोट दाखवून म्हणला की हा, म्हणजे मी थोडक्यात की माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे हा, एकुलता एक. असं जर असतं तर मग स्वतः आला असता, पण तिथं काय दिले की जस्ट मुलगा म्हटलंय, बरोबर आहे. ह्या गोष्टी चुकायच्या नाहीत. तिथं काय दिलेलं असतं पहिलं ऑप्शन आपल्याला, की पहिलं ऑप्शन दिलेलं असतं की स्वतः तो रवीच आहे, बरोबर. मग तुम्ही काय करणार, एक्साइटमेंट मध्ये स्कीम आपली गणणार तिथं, तर ती काय चुकू द्यायची नाही स्कीम, ठीक आहे. थोडक्यात हे असं लगेच मानायचं, हा रवी उभारला आहे, मग त्याने कोणाला तर बोर्ड दाखवले, तो कोण आहे समोरचा बोर्ड दाखवणारा, बरोबर आहे. त्याला सांगितले की हा कोण आहे तो माणूस, की माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, बरोबर. अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर मिळालं. आता ह्यात काय आहे ट्रिक, ग्रँडफादर्स ओनली सन म्हणजे काय आहे, एकुलता एक मुलगा कोण असणार आहे, तर त्याचे फादर असणार आहे, आणि फादरचा सन काय असणार आहे, तर ह्याचा ब्रदर असणार आहे, ठीक आहे. आता बघा हे अजून आपल्याला थोडंसं काय इथं, इथं बघा एक बारकी फॅमिली दिलेली आहे. तर काय अजून आपल्याला इथले, तर सासर आणि माहेरची विस्तारित नाते आपल्याला बघायचे, ठीक आहे. काय आहे, इन लॉज एक्सटेंडेड रिलेशन आहे. इन लॉ म्हणजे काय म्हणतो आपण, मदर इन लॉ, फादर इन लॉ, बरोबर आहे का. तर त्या टाईपमध्ये ते आहे. तर बघा सासरे म्हणजे काय आहे, फादर इन लॉ. सासू म्हणजे काय, मदर इन लॉ. मग हे दोन्हीकडच्या सासऱ्यांना हे लागू आहे, दोन्हीकडच्यांना, दोन्हीकडच्या सासऱ्यांना मदर इन लॉ, फादर इन लॉ हे लागू आहे, ठीक आहे. त्यानंतर काय आहे बघा, भावाची बायको जी आहे त्याला काय म्हणतो आपण, भाऊजय आहे, बरोबर. आता ही कधी आहे भाऊजय, भावाची बायकोला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, सिस्टर इन लॉ, बरोबर. मराठीत आपण काय म्हणतो, वहिनी म्हणतो जनरली, बरोबर आहे. आपण मेल असेल तर वहिनी म्हणतो, फिमेल जरी असेल, ती मुलगी जरी असेल तर ती वहिनीच म्हणते भावाच्या बायकोला, भाऊजाई. आता भाऊजाई जनरली काय करतो आपण, हा, ठीक आहे. त्यानंतर बघा नवऱ्याचा भाऊ असतो, मग त्या बायकांच्या, त्यांच्या नवऱ्याचा भाऊ असतो त्याला काय म्हणतो आपण, त्याला दीर म्हणतो, बरोबर आहे का, मराठीतनं. पण इंग्लिशमध्ये काय म्हणणार, ब्रदर इन लॉ. सेम काय आहे, भावाची बायको, बरोबर, तिला काय भाऊजाईला पण आपण काय म्हणतो, सिस्टर इन लॉ म्हणतो. आणि अजून सिस्टर इन लॉ कुठे म्हणतो आपण, तर ठीक आहे, एक मिनिट, हा इथं पण दिलंय, नवऱ्याची बहीण जी आहे, बरोबर का, किंवा जी नणंद असते तिला पण काय म्हणतो आपण, सिस्टर इन लॉ. म्हणजे एखादी मुलगी आहे तिच्या नवऱ्याची बहीण जर असेल ती, तर तिला काय म्हणणार, ती सिस्टर इन लॉ म्हणणार. आणि त्या मुलीच्या भावाची जर बायको असेल तर ती तिला पण सिस्टर इन लॉ म्हणणार, ठीक आहे. आता बघा, आता सपोज एक मुलगा आहे त्याचं लग्न झाले, तर त्याच्या बायकोचा जो भाऊ आहे, बरोबर, आपण काय म्हणतो, साला म्हणतो त्याला, किंवा मेहुणा म्हणतो, बरोबर. तर तो आपला मेहुणा असेल किंवा साला असेल, आपल्याला साला म्हणल्यावर लक्षात येते, सोपं वाटतं. मेहुणा म्हणलं की अजून डोक्यात तुमच्या मुंग्या येणार काही जणांच्या, तर तसं काय करू नका. तर तुम्हाला लक्षात येण्यासाठी जो साला आपण म्हणतो नात्यामधला, हं, तर तो काय असतो की ब्रदर इन लॉ. म्हणजे आपल्या जनरेशनला आपल्या जोडीदाराचा भाऊ असेल, बरोबर, कोणताही असेल, दोघं नवरा बायको आहेत, त्यातल्या कोणाचा पण जोडीदाराचा जर भाऊ कॅरेक्टर असेल तर त्याला ब्रदर इन लॉ म्हणायचं. आणि फिमेल कॅरेक्टर असेल त्यातलं, त्या दोघांचे भाऊ बहीण कोणी पण असेल ना, तर त्यांना काय म्हणायचं आपण, सिस्टर इन लॉ म्हणायचं, बरोबर. त्यानंतर बघा, नवऱ्याच्या भावाची बायको, ती सिस्टर इन लॉ झाली, ही पण आहे बघा इथं. आणि सिस्टर इन लॉचे 3 केसेस झाले, इथं एक झाली केस, ठीक आहे, इथे एक झाली केस, आणि इथे एक केस झाली, ठीक आहे. बघा आता आपल्याला काय झाले, नवऱ्याच्या भावाची बायको म्हणजे दोन्ही एका घरामध्ये काय झाले, दोन भाऊ आहेत, दोघांच्या बायका
एकमेकीला काय म्हणणार, जाऊबाई जाऊबाई म्हणतात ना. हा, तर त्या काय असतात माहिती का, एकमेकांच्या जावा जावा असतात. आणि सख्खी बहीण पक्की वैरी या टाईप मध्ये पिक्चर मधल्यासारखं असतं. तर त्या काय करतायत की त्या एकमेकीच्या असतात सिस्टर इन लॉज. बरोबर, सिस्टर इन लॉ म्हणायचं त्याला, बरोबर आहे का? हम्म. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे. काका, काय म्हणतो आपण, काका म्हणजे फादरचा ब्रदर असतो आपला, त्याला काका म्हणतो आपण, पॅटर्नल अंकल. पॅटर्नल आंट कोणाला म्हणतोय आपण, सॉरी अंकल असतो. ह्या काकाची वाईफ कोण आहे, अंकल्स वाईफ म्हणतो आपण. काकू म्हणजे जे पॅटर्नल अंकल असेल त्याच्या बायकोला काय म्हणणार आपण, काकू म्हणणार. मामा कोणाला म्हणतो, मॅटर्नल अंकल. तुम्हाला सांगितलेलं मी, मॅटर्नल अंकल असतात बरोबर, म्हणजे मामा. आणि त्याची बायको कोण असते, आपली मामी असते. तिला काय म्हणतो, त्या मॅटर्नल अंकलची वाईफ असते, त्याला काय म्हणतो आपण, मामी. बरोबर आहे का? हम्म. त्यानंतर बघा, म्हणजे काका काकूपेक्षा कधी कधी आपल्याला असं वाटतं की मामा मामी लय चांगले आहेत, आपल्याला लय लाड करतात. तसं काय नसते, चुना लावते पुन्हा सगळेजण एक दिवशी तुम्हाला. नाही तुम्ही पास झाला, तुम्हाला पोस्ट नाही निघली, तर काय तुम्हाला कोण मामा पोरगी देणार नाही, कोण मामी पण देणार नाही. त्यामुळे काय करायचं, अभ्यास करायचा चांगला, पोस्ट काढायची, आणि मग काय असेल ते आपलं पुढं बघायचं. त्यानंतर बघा आत्या आहे. आत्या काय, आपल्या आत्या काय असती, फादरची बहीण असती, म्हणजे आपल्या वडिलांची बहीण असती, तिला आपण आत्या म्हणतो. त्यानंतर काय आहे बघा, आईची बहीण असते तिला आपण मावशी म्हणतो. बरोबर आहे, ह्या दोघींना आपण काय म्हणलो होतो मगाशी, आंट म्हटलेलो. बरोबर आहे का? AUNT, ह्या सगळ्या आंट ह्या कॅटेगरीमध्ये ह्या दोघी आल्या. म्हणजे फिमेल कॅरेक्टर आले, मदर कडचे फादर कडचे, बरोबर. त्यानंतर बघा पुतण्या पुतणी आपण काय म्हणतो, नेफ्यू आणि नीस. मग ह्याला भाचा भाची पण म्हणतात, बरोबर आहे. हे नेफ्यू इथं पण आलं, हे नेफ्यू इथं नीस आलं, इथं पण नेफ्यू आलं, इथं पण नीस आलं. फक्त आता काय आहे, ब्रदरचा सण असेल तर तो काय आहे, पुतण्या. आणि बहिणीचा सण असेल तर त्याला काय म्हणतो आपण, भाचा. लक्षात घ्या दोघं पण. भावाचा मुलगा असेल तर नेफ्यू कुठला, ब्रदर सन, पुतण्या. पुतण्या काय आहे, ब्रदर सन आहे. ठीक आहे. हे थोडस हे करावं लागेल मला. हम्म. काय झालं हे, ब्रदर्स सन, ब्रदर्स डॉटर, ब्रदर्स सन, जे काय आहे ते आपल्याला नेफ्यू आणि नीस. बरोबर आहे, पुतण्या पुतणी म्हणतो मराठीतून. इंग्लिशमध्ये काय आहे, भाचा भाची म्हणजे नेफ्यू तिथं पण आलं, नीस तिथं पण आलं. फक्त काय आहे, सिस्टर्स सन आणि सिस्टर्स डॉटर, ह्या दोन गोष्टी आहेत. चुलत भाऊ चुलत बहिणीला काय म्हणतो आपण, पॅटर्नल कझिन. मॅटर्नल कझिन इकडचे असतात, माऊस भाऊ, मामे भाऊ वगैरे, हे आईकडची जी नाते आहेत. म्हणजे तुम्हाला सांगितलं, आईकडच्या आईच्या बहिणीची जरी मुलं असतील आणि आईच्या भावाची जरी मुलं असतील, मग त्यात मुलगा मुलगी दोन्ही पण आले बरं का, मुलं म्हटल्यावर तुम्ही नाहीतर म्हणतात ना कसं काय. तुम्हाला सांगितलं की तिथं चाइल्ड लिहिलं होतं, तर चाइल्ड म्हणजे काय असतं की त्याला काय, हे नाही आपल्याला, तिथं काय त्याचं सेपरेट लिंग कुठलं दिलेलं नसतं. त्यामुळे काय म्हणतो आपण की त्याला नपुंसकलिंगी, म्हणजे दोन्ही धरून चालतो आपण, मेल आणि फिमेल दोन्ही पण, कुठलंही असू शकतं. तर ते काय असणार आहे, आपल्याला चुलत भाऊ चुलत बहीण असतील आपल्याकडची, किंवा आत्ते भाऊ आत्ते बहीण असेल आपल्याकडची. बरोबर आहे का? आत्याच्या मुलगी किंवा आत्याचा मुलगा असेल, आपण आत्ते भाऊ आत्ते बहीण म्हणतो. ठीक आहे, जनरली. तर त्याला काय करतात, तो आपण काय म्हणतो, पॅटर्नल कझिन्स म्हणतो. वडिलांकडची नात्यामध्ये आपल्या कोणतरी आलं आपल्या वयाचं की आपल्या जनरेशनचं, तर त्याला कझिन म्हणायचं. ते पॅटर्नल आईकडच्या नात्यामध्ये आले तर त्याला मॅटर्नल कझिन म्हणायचं. ठीक आहे. तर याच्यावर आपण आता साधारणतः 15-16 मिनिटं घालवली आहेत. हम्म. तर आता आपण पुढे बघा, लॉजिक बघा. नवऱ्याचे आई वडील असतात ते सासू सासरे असतात आपले, त्यांचे, तर ते काय म्हणतो आपण, फादर अँड मदर इन लॉज म्हणणार. बायकोचे आई वडील असतात ते पण सासू सासरे असतात, ते वाईफचे पॅरेंट असतात, ते पण काय आहे, फादर अँड मदर इन लॉ असतात. भाऊ, भावाची बायको जी असते ती भाऊजाई असते, सिस्टर इन लॉ. बायकोचा भाऊ असतो तो मेवना, ब्रदर इन लॉ झाला. आणि नवऱ्याची बहीण असते ती ननंद असते, सिस्टर इन लॉ. बरोबर. लक्षात घ्या, भावाची बायको, बायकोचा भाऊ, नवऱ्याची बहीण, आणि अजून एक काय असते, नवऱ्याचा भाऊ. बरोबर आहे, हे असे आहेत. नंतर हा ब्रदर इन लॉ झाला. त्यानंतर बघा, पिढीच्या नात्याचा चार्ट बघतोय आपण आता. तर ह्यामध्ये काय आहे, सेकंड पॉइंट आहे, जनरेशनल लॉजिक चार्ट आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे बघा, इथं +2 लिहिले. तुम्ही म्हणणार +2 काय आहे आता, हे कुठनं आलं आता, हर्ट असलं. हे बघा असं येते, हे अवघडच झाले जरा.
अरे चला, हे +2 आहे, हे असं करायला गेलं तुम्ही ते हार्ट तयार झालं, ठीक आहे. तर +2 म्हणजे काय आहे की आपली जनरेशन, आता हे काय आहे, मी बरोबर, माझी जनरेशन ही आहे. +1 केलं की कोण आपल्यावरती कोण असणार आहे, फादर. हम्म. आणि +1 केलं की काय असणार आहे, ग्रँडफादर. ठीक आहे. हे +1 म्हणजे हे असं आलं की फादर ग्रँडफादर हे दोन, म्हणजे +2 म्हणजे 2 जनरेशन वरती गेलो आपण. आलं लक्षात तुम्हाला, 2 जनरेशन वरती गेल्यामुळं काय होतं की त्याला आपण +2 लिहिले. +1 म्हणजे काय, आता तुम्ही सांगा की एक जनरेशन आपल्यावरती प्लस असेल तर कोण असणार आहे ते, आपले वडील किंवा आई, दोघं पण एक जनरेशननी फक्त वरती असणार. ठीक आहे, आई वडील किंवा दोघं पण असणार कोणी पण. +1 मध्ये 0 म्हणजे आपण असणार आहे किंवा आपले सिबलिंग असणार आहेत कोण, तर भाऊ बहीण, चुलत भाऊ चुलत बहीण, आते भाऊ आते बहीण, मामे भाऊ, बरोबर. किंवा आपले सिबलिंग जेवढे आहेत आपल्या वडिलांच्या जनरेशनचे खालची जनरेशन म्हणजे आपल्या जनरेशनचे. अजून आपल्या खालची जनरेशन कोण असणार आहे, आपले लग्न झाली की आपल्याला मुलं बाळ होणार, मग त्यांची जनरेशन काय झाली आपल्या खाली आली, मग ते काय होणार, -1. तुम्हाला माहिती आहे ना, ही लाईन असते झिरोची, ह्याच्या खाली काय तयार होतं, -1 -2 वगैरे, इथं काय होतं +1 +2. बरोबर आहे, ग्राफ काढलाय, ग्राफ मध्ये तुम्हाला आठवत असताना आपण अशा प्रकारे काहीतरी केलेलं. हम्म, ठीक आहे. त्याच्यामध्ये -2 जर केला आपण लिहिताना असं करू शकतो की -2 जनरेशन काय आहे की नातू नात, नात किंवा नातू त्यांची जनरेशन आहे. -3 म्हणल्यावर काय येणार आहे आता तुम्हाला माहिती का, पण तू म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. त्यानंतर काय आहे -4, त्याला काय म्हणतो, जंतू म्हणतात, बरोबर आहे का, तुम्ही म्हणता काय ही कुठं आणलंय नवीनच. पण तू खापर, पण तू, बरोबर, मग जंतू असतो, तर हा असतो खापर पण तू. नंतर ही 5वी जनरेशन असते खालची, ती काय असते, जंतू म्हणतात त्याला, बरोबर आहे का. अशा प्रकारचे असतात म्हणजे ते जंतू बिंतू म्हणजे त्यातले जंतू नाही, जंतू जंतू असं असतं. तर हे रिलेशन्स लक्षात ठेवा, म्हणजे आपण काय करतो वरती +2 3 4 असं करत गेलं की आपले आजोबांची जनरेशन झाली +2, पणजोबांची झाली, आपण आजोबांच्या वडिलांना काय म्हणतो, पणजोबा म्हणतो, मग ती कुठली जनरेशन झाली की +3 वाली जनरेशन झाली आपल्यावरती, तिसरी पिढी. मग +4 काय आहे की खापर पणजोबा म्हणतो आपण, पणजोबा खापर पणजोबा. हम्म. मग आपण, मग आता काय काय शब्द वापरतो आपण, जसं सिनियरला काय म्हणतो, सिनियर, सुपर सिनियर, सुपर डुपर टिप्पर, बरोबर आहे, असलं काही नसतं टिप्पर पण, जस्ट नॉर्मल. नेक्स्ट बघूया आपण आता. टिप्स आहेत, आपल्याला काय सांगितलंय की पिढी वर गेली की एक लेवल वरती प्लस ऍड करायची, बरोबर आहे का. म्हणजे वरच्या लेवलला आपल्या वयाने मोठे आहेत म्हणून, आणि आपल्यापेक्षा वयाने लहान असतील तर त्याला काय करायचं, मायनस पिढी करत जायचं, ठीक आहे. मायनस लेवल दाखवायची खालच्या पिढीची. ते प्रश्नामध्ये तुम्हाला आलं की लक्षात येईल की बाबा ह्याला काय प्लस मायनस वगैरे असं केलंय, मग ह्याचा काय उपयोग होणार आहे का. त्यानंतर बघा, वाक्य आधारित जे प्रश्न आहेत ते काय आहेत, स्टेटमेंट टाईप क्वेश्चन्स आहेत. ते काय करताय की पॉइंटिंग टू अ मॅन किंवा वुमन असं वाक्य असलेले प्रश्न आहेत. थोडक्यात बघा, आपल्याला आता एक ह्या ठिकाणी प्रश्न पाहिलेला आठवतोय का तुम्हाला, कुठे गेला, रवीनं एका व्यक्तीकडे बोर्ड दाखवलं, पॉइंटिंग, हे काही नाही तर पॉइंटिंग केलंय असं होतं. तिथलं काय, हे माणूस म्हणला माझ्या आजोबांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, अशा प्रकारे त्यानं पॉइंट केलं होतं, ठीक आहे. तर ते पॉइंटिंग वरून काय होतं की आपल्याला, त्याला काय म्हणतो, वाक्य आधारित स्टेटमेंट टाईप क्वेश्चन्स आहे ते. तर आपल्याला दिसेल पॉइंटिंग जिथं आलं कुठंतरी तर ते आलं त्या क्वेश्चनचा टाईप. त्यानंतर काय आहे, ऑलवेज स्टार्ट फ्रॉम अ पर्सन मेन्शन्ड फर्स्ट. बघा, अशा प्रकारची वाक्य असतात ना, तर त्यात काय असतं की ही स्टार्ट होतात कुणापासनं, की ज्या पर्सनला मेन्शन केले पहिल्यांदा त्याच्यापासनं, म्हणजे तो समोरचा दिसणारा व्यक्ती किंवा ती समोरची दिसणारी स्त्री आहे ती कोण, माझ्या आजोबांच्या काकाच्या मुलाची मुलगी आहे, अशा टाईपचे प्रश्न असतील तर ते ह्या टाईप मध्ये येतात. आता बघा, एका स्त्रीकडे बोट दाखवून, तर रमेश म्हणाला, काय म्हणाला, हा रमेश तो उभारलाय. हम्म. बरोबर, हे ना गड्याने इकडे बोट दाखवले, ही स्त्री आहे म्हणलं. हम्म. अं, ठीक आहे, ही स्त्री उभारली तर साडी बिडी घातली, ठीक आहे. तर तिनं काय केलंय की रमेश म्हणाला, ही स्त्री जी आहे ती माझ्या आईच्या, रमेशची आई ही
बरोबर. हा, या आईच्या एकुलत्या एक मुलाची आई आहे. ही स्त्री काय आहे? ह्याच्या आईच्या, माझ्या आईच्या एकुलत्या एक मुलाची, हा एकुलता एक मुलगा आहे तिचा. हं? रमेशच्या आईची एकुलता एक मुलगा म्हणजे हेच झाला रमेश. त्याची आई आहे पुन्हा, म्हणजे हिनं काय केले, स्वतःबद्दलच तिनं सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आईचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण? रम्या. बरोबर. ते आपला कॅडबरी पर्क मधला सुरेश रमेश. यार पर्क नाही यार, ते काय नाव आहे तिथं, 5 स्टार नाव आहे कॅडबरीचं. ठीक आहे. 5 स्टार मधला. तर तो रमेशची आई पण तिच्यासारखीच आहे. कॅडबरीच्या ऍड मध्ये कसं करतात ते त्या टाईप मध्येच करते ही पण आई पण, म्हणली हे न लय अं, मजा केली त्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये. मी पण ह्याची मजा करते की काय, रमेशच्या एक आईच्या एकुलत्या एक मुलाची ती आई आहे, म्हणजे तिने स्वतःबद्दलच त्या रमेशनं सांगितले. म्हणजे तो पण बघा तिथे ऍडव्हर्टाइज मध्ये पण गुगली टाकतो, इथं पण गुगली आहे. तर ती स्त्री कोण असणार आहे? ती रमेशची आई असणार आहे. बरोबर आहे. अशा प्रकारे आपल्याला गुगली टाकलेली असतात, तर थोडस आपण व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं. आता बघा आपल्याला दोन प्रश्न दिलेले आहेत, तुम्हाला सोडवायचे आहेत. ठीक आहे. मी इथं काय करतो, माझ्या इथं टायमर लावतो. कुठं गेले वॉच? ठीक आहे. प्रश्न वाचतो मी. पॉइंटिंग टू अ गर्ल, किरण सेड, शी इज अ डॉटर ऑफ माय फादर्स ओनली डॉटर. ठीक आहे. तुम्हाला याच्यासाठी मी टाइम देतो तुम्हाला एक 40 सेकंद टाइम देतो. 4 सेकंद ऑलरेडी झालेले आहेत. 30 सेकंद झाले, 10 सेकंद राहिले. 38, 39, 40. चला झालं तुमचं. टायमिंग झालं. टाइम अप, टाइम अप, टाइम अप. चला आपण काय करूया, कालच्या सारखं त्या नोट्स मध्ये आपण इथं सोडूया ते एक्झाम्पल. ठीक आहे. न्यू नोट्स कुठे गेले बाबा इथं? तर काय सांगितले आपल्याला इथं, वॉन्टिंग टू अ गर्ल, किरण से. हा इथं किरण उभारलाय. बरोबर. त्यानं काय केलंय, पॉइंट केलंय. याचं जरा थोडं बा, याला कलर चेंज करून घेऊ आपण जरा. हम्म. चला, पॉइंट टू अ गर्ल, किरण काय म्हटलंय, ही गर्ल आहे. बरोबर आहे. ही इथं थांबलेली ग्रीन कलरच्या साडीमध्ये. तिच्याकडे पॉइंट केलाय आणि काय म्हणलाय, शी इज द डॉटर ऑफ. आता हिची काय आहे, ही डॉटर म्हणजे हिच्या वरच्या पिढीमध्ये कोणतरी असेल. कोणाची डॉटर आहे? ऑफ माय फादर्स ओनली डॉटर. बरोबर. डॉटर आहे कोणाची? याच्या फादरच्या ओनली डॉटरची ती डॉटर आहे. बरोबर का? अरे अरे, शी इज द डॉटर ऑफ, ही थांबा याला साईडला ढकलूया. शी इज द डॉटर ऑफ माय फादर्स ओनली डॉटर. बरोबर का? म्हणजे किरण जो आहे तो काय म्हणतोय, इथं किरण उभारलाय, तो काय म्हणला, ही मुलगी जी आहे, बरोबर, ही मुलगी आहे ह्याच्या फादरच्या ओनली डॉटर ची डॉटर आहे. बरोबर. फादरची मुलगी म्हणजे ह्याचे काय झाले, एका लेवल आले. याची काय झाली, ही सिस्टर झाली. सिस्टरची मुलगी काय झाली, ह्याची नीस झाली. बरोबर आहे. म्हणजे भाची, किंवा आपण त्याला काय म्हणायचं, आपण त्याची भाची झाली. बरोबर का? याचं उत्तर काय येणार आहे आपल्याला इथं, त्याच्या बहिणीची मुलगी. लक्षात घ्या. हा लक्षात तुम्हाला. नेक्स्ट बघा आता कसं झालं. तरी पुन्हा एकदा इथलं खोडून टाकतो, मग तुम्हाला सांगतो मी.
हे बघा, हा किरण आहे, हा काय म्हणतो की ही मुलगी जी आहे समोरची दिसली, ही इकडचा हिरवा डॉट, हे काय म्हणतो की ही मुलगी ह्याच्या वडिलांच्या बरोबर फादरच्या, आता हा तर मुलगा आहे किरण, ह्याची एकुलती एक डॉटर बरोबर आहे, मग ही आली ही त्याची डॉटर, ह्या डॉटरची ही मुलगी आहे बरोबर. शी इज द डॉटर ऑफ माय फादर्स ओनली डॉटर, शी इज द डॉटर ऑफ कोणाची, माय फादर्स ओनली डॉटर, म्हणजे ही, हे दोघांचं नातं काय झालं, भाऊ बहिणीचं नातं झालं, आणि त्यांची बहिणीची पोरगी झाली, तर याची कोण झाली, ती भाची झाली बरोबर. आलं लक्षात तुम्हाला कसं आलं ते? ठीक आहे, नेक्स्ट आता बघूया आपण. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, ए इज अ सिस्टर ऑफ बी, बी इज अ हजबंड ऑफ सी, व्हॉट इज द ए टू सी. एचं नातं सी सी काय आहे आपल्याला विचारले, आता काय केले बघा पुन्हा एकदा, सॉरी, कोणतं आठवण करते संध्याकाळी. ए इज अ सिस्टर ऑफ बी, बघा, ए, आपण काय करतो, सिस्टर ब्रदर असं लिहिताना हे सिबलिंगला दोन्हीकडे बाण लिहायचं बरोबर, सिस्टर ऑफ बी. काय सांगितले, ए इज सिस्टर ऑफ बी, बीचं लिंग नाही लिहिलं, इथं काय करतो आपण, मेल फिमेल तुम्हाला माहिती आहे, हे फिमेलचं असतं आणि मेलला काय आहे, तर आपण त्या काय करतो बॉटनीमध्ये वगैरे लिहिताना आपल्याला हे असं मेल कॅरेक्टर दाखवतो, हे फिमेल दाखवतो बरोबर. ठीक आहे, तर आपण असं ह्याच्या खाली लिहून घ्यायचं, कधी कधी काय होतं की आपल्याला गडबडीमध्ये लक्षात येत नाही, तर आपण बॉटनीमध्ये जनरली हे साईन्स वापरतो. लक्षात घ्या, हे साईन आहेत कशाचे, हे आहे मेल बरोबर, आणि हे काय आहे, हे असं घ्यायचं ह्याला फिमेल. ठीक आहे, मला आता स्क्रीनवरती उभं लिहावं लागते त्यामुळे थोडंसं अक्षर गचाळ येते, तर थोडं घ्या समजून तुम्ही आता. त्यानंतर काय आहे, ए इज अ सिस्टर ऑफ बी, आता आपल्या मुद्द्यावर येऊया. त्यानंतर काय आहे, बी इज अ हजबंड ऑफ सी, बी इज अ हजबंड मधले, मग लक्षात घ्या हा काय आहे, हा मेल कॅरेक्टर आहे, बी इज अ हजबंड ऑफ काय आहे, सी बरोबर. आपण ह्याला काहीतरी असं क्रॉस वगैरे करूया, इथं हजबंड आहे, भांडणं होते दररोज यांची म्हणून, हे दोघं हजबंड वाईफ आहेत ठीक आहे, आणि हे दोघं लय गोडी गुलाबीनं राहतात, त्याची बहीण आहे, ही आहे, ती आहे, कारण अजून त्यांच्या प्रॉपर्टीची वाटणी झालेली नाहीये. मग दिवाळीत भाऊबीज घेऊ का, हिस्सा मागू, याचं जरा थोडस त्यांच्यात भांडणं म्हणजे चर्चा चालू असेल, तर इकडे काय नवरा बायको आहे, आता लग्न झाले, दररोज भांडलं तरी चालते. मग आता हे, तर व्हॉट इज ए टू रिलेशन टू सी, बघा, हा जर हजबंड आहे मधला बी, तर ही काय असणार आहे, फिमेल असणार आहे बरोबर. आणि ए च रिलेशन सी बरोबर काय आहे, ए रिलेशन टू सी, काय करतो आपण, सिस्टर इन लॉ बरोबर, कारण हिच्या भावाची ती बायको आहे, सिस्टर इन लॉ बरोबर. आपण काय म्हणतो मराठीतनं, वहिनी म्हणतो बरोबर, किंवा भाऊजे म्हणतो, भावाची बायको काय आहे, भाऊजे. ठीक आहे, आलं लक्षात, इथं लिहून घेऊया आपण मराठीतनं. भाऊजे करू काय, भाऊजे किंवा भाऊजे म्हणलं तर चालतं, काय त्याला मराठीतनं एवढा विषय नाही आपल्याला. त्यानंतर नेक्स्ट बघा, संकेत संकेत पद्धतीचे प्रश्न आहेत, कोडेड किंवा सिम्बॉलिक टाईप मध्ये क्वेश्चन्स आहेत. काय असते सिम्बॉलिक किंवा कोडेड टाईपचे क्वेश्चन आपण बघणार आहे आता, त्याचा अर्थ काय आहे, तर चिन्ह आहे आपल्याला प्लस, प्लस काय दिले, ए प्लस बी असं जर म्हणलं तर, ए हे वडील आहेत कोणाचे, बी चे, ए मायनस बी म्हणलं तर काय करणार इथं, तर आपल्याला, अरे थांबा एक मिनिट, ठीक आहे, ए मायनस बी जर केलं इथं, तर ते काय होणार आपल्याला, अरे ते आई असतं बरोबर, मायनसचं चिन्ह दिले त्यांनी तिथं. ठीक आहे, त्यानंतर काय आपल्याला दिले अजून, अरे यार ह्याला काय झालंय असं, तर ए ही बी ची आई आहे असं म्हणलं जातं ठीक आहे. ए इंटू सी, ए इंटू बी जर केलं तर ए हा भाऊ आहे बी चा बरोबर. मग ह्या ठिकाणी कोणाचं, जो पहिला असतो बरोबर आहे का, त्याचं आपल्याला लिंग व्यवस्थित दिलेलं असतं. ए हे वडील आहेत कोणाचे, बी चे, ए ही आई आहे कोणाची, बी ची, ए हे, मग ह्यामध्ये हे इकडची बाजू आहे ना, ह्यांचं काय असते, लिंग दिलेलं नसतं, त्यामुळं लगेच एक्साइटमेंट मध्ये उत्तर सोडवायला घ्यायची नाही.
जे आपल्याला दिलंय प्लस किंवा मायनस किंवा इक्वल किंवा जे चिन्ह आहे त्याच्या आधीचं जे दिलेलं असतं त्याच आपल्याला लिंग दिलेलं आहे त्याच्यावरून आपण लक्षात ठेवायचे असतात आन्सर काढताना. ठीक आहे. त्यानंतर इकडे काय दिले की प्लसचं चिन्ह आहे किंवा भागाकार चिन्ह आहे. मग भागाकार काय आहे? बहीण आहे. ए ही बहीण आहे कोणाची? तर बी ची. बरोबर. त्यानंतर ए हा नवरा आहे कोणाचा? बी चा. हे बरोबर चिन्ह. ह्या अशा प्रकारची चिन्ह आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला ती गणित तयार केलेली असतात. आता खाली बघूया आपण. दिसतंय ना आता व्यवस्थित तुम्हाला? चला. तर एक्झाम्पल नंबर 1 काय आहे बघा इथं. ए प्लस बी मायनस सी. आता प्लसचं चिन्ह काय आहे माहिती आहे तुम्हाला इथं? ए हे वडील आहेत कोणाचे? बी चे. मग आपण लगेच लिहायचं इथं हा मेल आहे. बरोबर. बी चं कॅरेक्टर माहित नाही. बी ही काय केले? बी मायनस सी म्हणजे काय आपण इथं बघितलं होतं? मला आठवते का? बी मायनस सी इथं केलं तर पहिलं जे असतं ते आई आहे. बरोबर. बी ही काय झाली मग? सॉरी. इथं आपलं गणलेलं आहे स्कीम मित्रांनो. त्यामुळे एक्साइटमेंट मध्ये कधी उत्तर लिहायची नसतं. ठीक आहे. हे काय झालं इथं? हे काय कॅरेक्टर झालं? प्लस म्हणजे हे झालंय वडील. ठीक आहे. हे झाले वडील. ए वडील आहेत बी चे. बरोबर. नंतर बी काय आहे? आई आहे कोणाची? सी ची. बरोबर. बी आई आहे सी ची म्हणजे बी काय झाली? फिमेल झाली. सी बद्दल काय दिलं नाही. आणि सी काय दिलं नाही. आता ए इज अ फादर ऑफ बी दिले. ए इज अ फादर ऑफ बी. असं कसं दिलंय? नाही नाही, सॉरी 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 सॉरी. इथं काय केलंय आपल्याला? हे गणित दिले यार, मी चुकलो जरा, थांबा. हे ए बी सी हे असं दिलेलं आहे, एवढं गणित आहे. आणि काय सांगितले आपल्याला? ए इज अ फादर ऑफ बी. बरोबर. ए आहे हा फादर आहे कोणाचा? तर बी चा. बरोबर. मग हा काय झाला? मेल कॅरेक्टर झाला. त्यानंतर बी इज अ मदर ऑफ सी. बी ही काय आहे? तर ही फिमेल झाली. तर ती मदर आहे कोणाची? सी ची. म्हणजे हे 3 जनरेशन झाल्या. तर हे काय आहे? आपल्याला काय करायचे? ए आणि सी चं रिलेशन काय आहे? ठीक आहे. तर हे ए काय झाला? हा ह्या म्हाताऱ्याच्या मुलीची हे मुलगा आहे किंवा मुलगी आहे. सी बद्दल आपल्याला काही दिलेलं नाही. मग पण ह्यांचं नातं काय आहे की हा कोण असणार आहे त्यांचा? तर हा आजोबा असणार आहे. 100% फिक्स आजोबा असणार आहे. कारण काय झालंय? तो मेल कॅरेक्टर आहे. ठीक आहे. ए हा सी चा आजोबा आहे. आणि सी हा ए चा कोण लागणार आहे? आयदर नातू लागणार किंवा नात लागणार. ग्रँडसन और ग्रँड डॉटर असं जरी प्रश्न विचारला तरी आपल्याला उत्तर लिहायला आलं पाहिजे की व्हॉट इज रिलेशन ऑफ सी टू ए. बरोबर का? सी चं रिलेशन ए बरोबर काय आहे? तर सी कोण असणार आहे असं जर विचारलं तर आधी जो विचारलाय त्याचं नातं काय असणार आहे ते लिहायचं आहे आपलं. बरोबर. तर तो काय असतो की तो नातू असणार आहे. तर नातू असणार किंवा नात असणार त्यांची ग्रँड डॉटर और ग्रँड सन असणार. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 2 बघा इथं. त्याच्यात काय सांगितले आपल्याला? पी इंटू क्यू. बघा इथं काय केलंय? पी इंटू क्यू मायनस प्लस आर मायनस यस केलेलं आहे. बरोबर. मग ह्यात काय सांगितले? पी इज अ ब्रदर ऑफ क्यू. बघा आपण पी काय केलं तर ब्रदर आहे. बरोबर. मग ह्याच इकडे आपण मेल लिहिलं. बरोबर. या दोघं आहेत ते आहेत क्यूचा ब्रदर. नंतर क्यू इज अ फादर ऑफ आर. क्यू आता ह्या जनरेशनला आला. हा काय आहे? ह्याचा फादर आहे. आर चा हा फादर आहे म्हणून हा पण मेल कॅरेक्टर झाला. ठीक आहे. त्यानंतर बघा आर इज अ मदर ऑफ यस. आर ही काय आहे? मदर आहे. मग हिला काय केलंय आपण? मदर फिमेलचं चिन्ह दिलंय. ही कोणाची आहे? यसची. आता यसचं लिंग दिलेलं नाही. बाकी तिघांचं लिंग आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला पी आणि यसचं रिलेशन काढायचंय. मग पी ची आता बघा पी यस ची आई कोण आहे? आर. आर म्हणजे आईचे हे कोण झाले? वडील क्यू. बरोबर. मुली ह्या बारक्या बाळाच्या यशच्या आईच्या वडिलांचा हा कोण झालाय? तर सिबलिंग झालाय, भाऊ. म्हणजे चुलत आजोबा झालं. बरोबर. याला काय म्हणायचं? चुलत आजोबा. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काय तर आजोबा झाला. पी हा काय आहे? यसचा आजोबा. आणि एस हे काय आहे? पी चे तर आयदर नात आहे किंवा नातू म्हणू शकतो आपण. त्याचं काही लिंक आपल्याला तिथे दिलेलं नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण आता. असं उत्तर शोधताना आपण काय करायचं? काय करायचं? आता ट्रिक सांगितली आपल्याला. उलट वाचत जायचं. काय आहे? यस इज मदर ऑफ आर.
आर इज अ मदर ऑफ यस, म्हणजे असं उलट नाही, असं नाही वाचायचं येस ऑफ मदर इज आर, असं नाही वाचायचं उलट. म्हणजे जर उलट काय आहे, लास्टचं एक एक वाक्य तोडायचं, आर इज मदर ऑफ यस असं लिहायचं, आर इज मदर ऑफ यस. त्यानंतर काय आहे, क्यू इज फादर ऑफ आर. मग हे आधी हे येणार, मग हे लिहिलं आपण समीकरण, आणि मग उलट लिहिले की पी इज अ ब्रदर ऑफ क्यू. तर आपल्याला आन्सर काढताना अजून सोपं जाणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता, यातलं पाचवा पॉईंट आहे. तर आपण काय 7 पॉईंट आहेत त्याच्यामध्ये, आणि गणित भरपूर आहेत. तर सुरू आता पुढचं जाऊया आपण, मिक्स्ड पझल, किंवा त्याला काय म्हणतो आपण, पझल टाईपचे जे क्वेश्चन आहेत, अनेक पिढ्या एकत्र दिलेले असतात त्याच्यामध्ये, मल्टी जनरेशनल रिझनिंग क्वेश्चन्स आहेत हे. एक्झाम्पल बघा, ए हा बी चा वडील आहे, सी ही ए ची आई आहे, आणि डी हा सी चा भाऊ आहे. बरोबर. तर आपल्याला काय काढायचंय, बघा, ए हा बी चा वडील आहे. इथं लिहायचं लगेच, ए हा खालच्या जनरेशन आला, बी चा वडील आहे, म्हणजे काय आहे, ए हा काय आहे, मेल कॅरेक्टर आहे. सी ही ए ची आई आहे. बरोबर. सी आणि ए चं काय दिले, काय इथं आपल्याला, ह्या पहिल्या, सी ही ए ची आई आहे. बरोबर. ह्या ए ची आई कोण आहे वरच्या जनरेशन मध्ये, तर ती सी आहे. सी चे कॅरेक्टर काय आहे, फिमेल आहे, आई म्हणजे. ठीक आहे. आणि डी हा सी चा भाऊ आहे. या सी चा भाऊ कोण आहे, हे दोघ जण भाऊ बहीण आहेत, तो आहे डी, हा आहे मेल कॅरेक्टर. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितले, बी आणि डी चं रिलेशन काय आहे, ह्या दोघांचं रिलेशन काय असणार आहे बघा. हा भाऊ, ह्याची बहीण आहे ही. बरोबर. ह्या भावाच्या म्हणजे आपल्या बहिणीच्या मुलाचा हे मूल आहे. बरोबर का. बहिणीचा मुलगा म्हणजे हा भाचा, भाच्याचं मूल म्हणजे काय झाला, हा थोडक्यात नातू किंवा नात झाली. नातू किंवा नात. पुढच्या जनरेशन मध्ये तिथं काय असं येत नाही एवढं जास्त. ठीक आहे. तर तो काय आहे, ग्रँडफादर आहे, आणि ही काय झालं, नातू किंवा नात. मग आपल्याला जर प्रश्न विचारला, व्हॉट इज द रिलेशन ऑफ डी विथ रिस्पेक्ट टू बी, तर मग त्यावेळेस आपल्याला सांगायला लागेल डीचं नातं काय आहे, डी कोण आहे ते सांगायचं की आजोबा आहे. बरोबर. आणि जर बीचं विचारलं तर आपल्याला नात किंवा नातू सांगायचं. सिंपल आहे. याच्यावर 2 प्रश्न आहेत आपल्याला. फटाफट तुम्हाला आता मी टायमिंग देतो. हम्म. कुठे गेलं, रिसेट करूया आपण. चल, गणित वाचतो आणि टायमिंग देतो. ए इज द फादर ऑफ बी, हु इज द ब्रदर ऑफ सी, अँड हाऊ इज ए रिलेटेड टू सी. स्टार्ट झालाय तुमचा टाइम. 30 सेकंदाचा टाइम आहे तुम्हाला. चला फटाफट फटाफट, आपल्याकडे काय टाइम कमी आहे, आपल्याला पण अजून एक चॅप्टर घ्यायचा आहे मोठा. 15 सेकंद झाले. फटाफट, पेपरला काय सोडणार तुम्ही, अजून एक गणित आहे याच्या खाली. 20, 21, 22, 23, 24, 25. फास्ट चाललाय टायमिंग आयुष्यातला. येस, डन. 30 आणि 31 सेकंद, 31.28 दिले तुम्हाला, भरपूर झाले सेकंद. चला, आता इथं सोडवूया तुमच्या समोर. ए इज अ फादर ऑफ बी. आता आपण काय करूया इथं, ए इज अ फादर ऑफ बी, हु इज अ ब्रदर ऑफ सी. बघा, ए इथं काय सांगितले, ए इज अ फादर ऑफ काय आहे, बी. हु इज अ ब्रदर ऑफ सी, हु इज म्हणजे कोणाला जोडलाय तो, ए इज अ ब्रदर ऑफ सी. बरोबर. म्हणजे हा झाला मेल कॅरेक्टर 100%. हाऊ ए रिलेटेड टू सी सांगितले. सिंपल आहे ना, हे दोघ जण भाऊ बहीण आहेत ना. ए इज अ फादर ऑफ बी, आणि हु काय सांगितले, ए इज अ फादर ऑफ बी, हु इज अ ब्रदर ऑफ सी. ए इज अ फादर ऑफ बी, हु इज अ, इथे चुकलं का माझं, हे पेन कुठे गेलं. ए इज अ फादर ऑफ बी, आणि हु इज अ काय सांगितले, हु इज अ ब्रदर ऑफ सी, हु इज अ ब्रदर ऑफ सी. तर ठीक आहे, इथं आलं हे काय झालंय, ब्रदर ऑफ सी. बी काय झाला, ब्रदर झाला. हे दोघं बाप लेक आहेत, आणि हे सी त्यांचं भाऊ किंवा बहीण आहे. तर काय सांगितले, हाऊ ए रिलेटेड टू सी, आयदर सन और डॉटर. बरोबर का. याचा सन किंवा डॉटर, किंवा काय असणार आहे, मुलगा किंवा मुलगी, त्यांचं काय आपल्याला रिलेशन दिलेलं नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट बघा आता,
P is a sister of Q. Q is a son of R. How is a P related to R? सेम आहे आपल्याला त्या टाइप मध्ये करायचे. ह्याला पण तुम्हाला 30 सेकंदाचा टाइम स्टार्ट झालेला आहे तुमचा. ऑलरेडी 3 सेकंद झाले. 4, 5. फास्ट फास्ट फास्ट. मला 18 सेकंद झालेत. झाले 34. 36 सेकंद झाले. बघा आता हे जरा थोडस मस्त एक्झाम्पल आहे. काय सांगितलंय? पी इज अ सिस्टर ऑफ क्यू. पी हे सिबलिंगचं नातं आहे आपलं. सिस्टर पदार्ला लिहिताना आपण काय करतो? असं करतो. पी इज अ सिस्टर ऑफ क्यू. पी काय आहे आपल्याला इथं? फिमेल झाली, बरोबर. त्यानंतर क्यू इज अ सन. क्यू काय आहे? हा सन आहे. कोणाचा? तो आहे आरचा, बरोबर. आरचं लिंग दिलं नाही. मदर आहे, फादर आहे, काय माहिती आपल्याला. हाऊ पी रिलेटेड टू आर. हे या दोघांची काय आहे? पी रिलेटेड टू आर. हाऊ इज पी रिलेटेड टू आर सांगितले, बरोबर. मग हे बाप आई असो किंवा काय असो, आई जरी असली आणि बाप जरी असलं तरी त्यांची काय असणार आहे? ही मुलगी. आलं लक्षात तुम्हाला? हे असणार आहे डॉटर. कारण हे दोघं भाऊ बहीण आहेत आणि त्यांचं हे काय दिले? वडील दिले, बरोबर का? आई किंवा वडील असं नातं दिलेलं नाहीये की आई आहे का वडील आहेत, बरोबर. मग त्या आईसाठी बी मुलगीच असते आणि वडिलांसाठी बी मुलगी असते. आईसाठी मुलगा आहे तर वडिलांसाठी पण मुलगा आहे, असं नाही ना वेगळं वेगळं होणार. ठीक आहे. काय लय घाबरून जायची गरज नाही, तुम्ही लगेच टेन्शन घेता आले. आता बघा आपल्याला वेगवेगळे टाईपचे प्रश्न विचारले जातात. कोणत्या कोणत्या टाईपचे बघा, 4 प्रमुख प्रकारचे प्रश्न आहेत आपण बघितले. डायरेक्ट स्टेटमेंट म्हणजे काय आहे की त्या एखाद्याकडं बोर्ड दाखवून सांगितलं जातं की ही इज ब्रदर ऑफ माय, असं तसं, ठीक आहे. त्यानंतर काय आहे? कोडेड रिलेशन टाईप मधले आपण बघितले जातात. काय त्यातले की आपल्याला हे म्हणजे आई म्हणतो तर त्याच्या हे याच्याशी संबंध काय आहे, बरोबर का? ह्या टाईप मध्ये सेम आहे. तर आपल्याला ह्याचे अँसर काढायचे आहेत फटाफट. आपल्याला किती आहेत हे प्रश्न? तर एवढेशेच आहेत. ठीक आहे. किती प्रश्न आहेत? 4 टाईप आहेत म्हणजे 2 2 प्रश्न, 8 प्रश्न आहेत. हम्म. म्हणजे किती होणार आहेत? 8 ते आपल्याला 8 प्रश्न 30 30 सेकंद वेळ देणार आहे आपण, बरोबर. फास्ट फास्ट मध्ये सोडवायचे. 10:36 झालेत आपल्याला. पोरांनो गडबड करायची नाही आता. झोपाई पाहिजे नाही. एवढं झाल्याशिवाय अजून एक आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे. डायरेक्ट स्टेटमेंट टाईप मधले प्रश्न जे आहेत ते बघूया आता आपण. काय कन्सेप्ट आहे ते आपल्याला पाहिजे. आता कन्सेप्ट बघितलाय आपण, ते एकाकडे बोट करून आपण डायरेक्ट सांगितलं जातं की ही इज द माय, ही इज ब्रदर ऑफ माय, काहीतरी असलं असं टाईप मध्ये. बघा प्रश्न पहिला बघा. एका व्यक्तीकडे बोट दाखवून राहुल काय म्हणाला? राहुल काय म्हणाला त्या व्यक्तीकडे बोट दाखवून? तो माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, बरोबर. सेम मगाचा क्वेश्चन आहे. तिथं कोण होता मग? अशी रमेश होता. इथं कोण आलाय? राहुल आलाय. पुन्हा एकदा बघा इथं. चला 4 सेकंद झाले. फास्ट. 7 सेकंद. 9. 30 सेकंद देणार तुम्हाला मी. हम्म. 25, 26, 27, 28, 29, 30. टाइम आप 31 सेकंद झाले तरी पण. बघा हा राहुल आहे. हिनं काय केलं? बोर्ड दाखवलं या पोराकडं, बरोबर का? हा. तर हा कोण आहे? राहुलच्या वडिलांच्या, ह्याचे वडील म्हणजे वरची जनरेशन झाली, बरोबर. हे वडील त्याचे. हम्म. त्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाचा आहे. ह्याचे वडील कोण आहे? वडिलांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे, बरोबर. ही इज द सन ऑफ माय फादर्स ओनली सन. ह्याच्या फादरचा ओनली सन कोण असणार आहे? ह्याच्या वडिलांचा ओनली सन. आता माझ्या वडिलांचा एकुलता एक मुलगा कोण असणार आहे? मीच असणार ना. म्हणजे हा राहुल्याच झाला. हा राहुल्याचा ह्याच्या खालच्या जनरेशनचा तो पोरगा असणार आहे, म्हणजे ह्याचा पोरगा असणार आहे, बरोबर. तर इथं काय येणार आहे?
तर ह्या राहुल्याचं काय असणार आहे तो? हा राहुलचा सन असणार आहे. आलं लक्षात तुम्हाला? एकदम सिंपल आहे. आपल्याशी रिलेशन करायचं. राहुलच्या ऐवजी मी काय म्हणतोय की तो माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा आहे. म्हणजे माझ्या वडिलांना एकुलता एक मुलगा जर असेल तर तो कोण असणार आहे? मीच असणार आहे. बरोबर. आणि माझा म्हणजे त्या एकुलत्या एक मुलाचा मुलगा म्हणजे माझा मुलगा कोण असणार आहे? माझा मुलगाच असणार आहे नात्यामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे आपण त्याला लॉजिक लावायचं. काय जास्त गडबड करायची नाही, घाबरायचं नाही. एका स्त्रीकडे बोट दाखवून अंजली म्हणाली, ती माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची आई आहे. ठीक आहे. तर आता ह्या प्रश्नासाठी तुम्हाला अजून काय करूया आपण? 25 सेकंदाचा वेळ देऊया. 1 सेकंद ऑलरेडी झालाय. 2, 3, 4, 5, 6. 25 सेकंद फास्ट. शी इज द मदर ऑफ माय फादर्स ओनली डॉटर. 20 सेकंद. बस 25. फटाफट सोडवाय पाहिजे तुम्ही. बघा इथं काय आहे? अंजलीनं काय केलंय? ही अंजली उभारली इथं. अंजली काय म्हणते की ही जी बाई उभारली आहे इथं, ही कोण आहे? तर माझ्या वडिलांच्या, हिचे वडील इथं आहेत, त्यांच्या एकुलत्या एक, इथं बघा, एकुलत्या एक मुलीची, एकुलत्या एक मुलीची म्हणजे ह्या अंजलीची काय आहे? ती आई आहे. बरोबर का? त्या मुलीची आई आहे म्हणजे ती कोण असणार आहे? अंजलीची पण ती आई असणार आहे. बरोबर आहे का? लक्षात घ्या. एकदम सिंपल आहे. इथं असं केलं ना तुम्ही, अंजली म्हणजे मी आहे समजा, माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची किंवा मुलीची म्हणजे मीच आहे. तर माझी आई म्हणजे कोण आहे? माझ्या वडिलांची बायको म्हणजे तो आहे माझी आई. सिंपल विषय. दुसरे कोण असणार आहे त्याच्यामध्ये? अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. त्यानंतर बघा कोडेड रिलेशन टाईपचे नेक्स्ट प्रश्न बघा आपल्याला. फटाफट टाइम लय फास्ट चाललाय आपला. कन्सेप्ट नातेसंबंध चिन्हाद्वारे जे आपल्याला दर्शवलेले असतात त्याला काय आपण बघितले? प्लस मायनस, इंटूचं साईन आहे, भागिले आहे आणि इक्वलचे साईन आहे. बरोबर. आता बघा आपल्याला प्रॅक्टिस क्वेश्चन काय आहे? ए प्लस बी मायनस सी. बरोबर. असं असेल तर प्लस म्हणजे काय आहे? प्लस म्हणजे वडील, मायनस म्हणजे आई. दरवेळेस असं प्लस म्हणजे वडील असेल असं नाही बरं का. ते लय गुगली टाकतात. एका दोन जर प्रश्न आले तरी एका ह्याच्यात प्लस म्हणजे आई म्हणतात, एका ह्याच्यात प्लस म्हणजे वडील म्हणतात. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं? प्रश्नाच्या पुढे हे काय दिले, हे असलं काय दिलं असेल ना, तर ते नीट वाचायचं. बघा आता, ए प्लस बी म्हणजे ए वडील आहेत. काय आहे? ए वडील आहेत कोणाचे? बी चे. आणि मायनस म्हणजे आई आहे. बी आई आहे कोणाची? सी ची. बरोबर. ही काय आहे? फिमेल. हे कोण आहे? मेल. सी चं कॅरेक्टर दिलं नाही तर ए आणि सी चा संबंध, ए चा सी शी संबंध काय? ए चा संबंध सी शी आहे, तर तो आहे आजोबाचा. दोन जनरेशन आहे. ही वरची आई आणि तिचे वडील जे काय आहेत ते आजोबा असणार आहे. ते जर फिमेल असतं तर आजी आलं असतं. बरोबर आहे का? ह्याचं कॅरेक्टर माहित नाही आपल्याला काय आहे, मेल आहे का फिमेल आहे. अशा प्रकारे आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. पी इंटू क्यू बरोबर प्लस आर मायनस एस. आपण ही सोडवले वाटतं मग अशी एक्झाम्पल. बरोबर आहे. तर ह्याला नको, ह्याच्यात वेळ घायला पाहिला आपण. तर ए बी आणि सी ए ही आहे का? यात दिले का आपल्याला? थांबा 1 मिनिट इथं बघूया. ए बी सी ए डी सी. ठीक आहे. हा पण झालेला आहे प्रश्न. ए बी सी ए डी सी हा भाऊ आहे. बरोबर. हे आपले नाते वगैरे झाले. पी क्यू चा वडील आहे, क्यू आर चा वडील आहे. हे पण झाले आपलं. ठीक आहे. आता बघा आपल्याला कंबाईन टाईपचे जे असतात ते आपल्याला कसं केलेलं आहे, ही कन्सेप्ट आहे या ठिकाणी. तर हे जरा थोडे चांगले गणित आहेत, तर हे बघूया आपण आता. याच्यामध्ये ब्लड रिलेशन इतर टॉपिक सोबत आपल्याला काय केलेलं असतात, तर ते मर्ज केलेलं असतं आणि त्याच्यावरनं सांगितलेलं असतं. थोडंसं हार्ड लेवलचं आहे. 8 व्यक्ती बसलेल्या आहेत, तर हिचं काय नाहीये. समजा हे काय असंच दिले. तर काय आहे बघा, 8 व्यक्ती एका टेबलावर दिलेत आपल्याला. 8 व्यक्ती एका टेबलावर दिलेले आहेत. तर ए ही बी ची आई आहे. बरोबर. ही काय आहे? ए त्याची काय आहे? आई आहे. कुणाची? बी ची. बरोबर.
त्यानंतर काय, बी हा सी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसला आहे. सी हा ए चा मुलगा असेल. सी हा काय आहे, ए चा मुलगा आहे. याचं सेम काय आहे बघा इथं. सी हा काय दिलाय आपल्याला, मुलगा दिलाय. म्हणजे दोघ जण काय झाले, सिबलिंग झाले. कोणाचं आपल्याला फक्त एकाचं कॅरेक्टर माहिती आहे, दुसऱ्या बी चं माहित नाही. आणि एच हा सी चा भाऊ असेल. एच हा काय आहे, सी चा भाऊ आहे, बरोबर. हा पण मेल आहे. तर बी चं कॅरेक्टर माहित नाही, काय नाही आपल्याला. तर ए चा एच सी संबंध काय आहे, ए चा एच सी संबंध काय आहे, ए चा संबंध विचारले काय आहे, ए चा एच सी संबंध काय आहे, ए चं रिलेशन विचारले म्हणजे. तर ए कोण असणार आहे, त्याची कोण असणार आहे, आई असणार आहे, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं आता नेक्स्ट क्वेश्चन. उत्तर दिशेला तोंड करून बसलेला यम बघा. हा कुठं बसलाय, हा इकडं यम असा बसलाय. त्याचं काय आहे, उत्तर दिशेला तोंड आहे, बरोबर आहे का. तर तो काय म्हणतो, अरे हे हा यम कुठं आलं. यम आहे नुसतं, लक्षात घ्या. हा उत्तरेला तोंड करून बसलाय या साईडला. मग तो काय म्हणतोय की ऑटो करेक्शन कशाला. ठीक आहे, आता नाही होणार. तर याचं तोंड इकडे नॉर्थला आहे, बरोबर. तो काय म्हणतो, याच्या समोर बसलेली मुलगी, ही इथं मुलगी दिसते, ह्याला काय गरज आहे, ती मुलगी माझ्या वडिलांच्या भावाची मुलगी आहे. ह्या यमचे वडील इथं, बरोबर. ह्या वडिलांचा भाऊ कोण आहे, तो सिबलिंग आहे इथं. त्याची पोरगी ही, म्हणजे ह्याची कोण झाली, ती चुलत बहीण झाली, बरोबर आहे का. म्हणजे थोडक्यात आपणच आहे, कुठे का तोंड करून बसना आपण, बरोबर आहे का. पाकिस्तानकडे तोंड करून बसलो आपण, तरी काय म्हणणार आहे आपण, की माझ्या वडिलांच्या भावाची मुलगी, माझ्या वडिलांच्या भावाची मुलगी म्हणजे आपली काय, चुलत्याची पोरगी, चुलत बहीण आपली, बरोबर आहे का. तर अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत, अतिशय तुकरट लेवलचे. तर कधी कधी आपल्याला काय होतंय, गडबडीत आपल्याकडनं चुका होतात, तर त्या थोड्याशा टाळायच्या, सिली मिस्टेक टाळायच्यात मित्रांनो. आणि आपल्याला मार्क कसे मिळवायचे, दाबून मार्क मिळवायचे. ठीक आहे. तर आपला हा क्लास कंप्लीट झालेला आहे नातेसंबंधाचा. याच्यावर आयोगात विचारलेले प्रश्न आपण नेक्स्ट पुढच्या वेळेस सेपरेट घेणार आहे. त्याच्यामध्ये घेण्यात कन्सेप्ट क्लिअर होणं आणि तुम्हाला टाईप वगैरे समजणं हे यामध्ये खूप महत्वाची गोष्ट होती. तर याच्यानंतर आता आपण काय घेतोय, ऑर्डर आणि रँकिंग. ठीक आहे. 10:46 झालेले आहेत. हम्म, हम्म. चला, ऑर्डर आणि रँकिंग करूया स्टार्ट. 10:46 झाले आहेत. बघा, याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचंय, मूलभूत संकल्पना कन्सेप्ट काय आहे ते पाहणार आहोत. जरा फास्ट घेतो मी. डावीकडून उजवीकडे क्रम आहे, ऑर्डर फ्रॉम लेफ्ट अँड राईट आहे. त्यानंतर काय, दोन बाजूंचा क्रम आहे. तर दोन साइड मधून पोझिशनिंग विचारली आपल्याला, की एखादा मुलगा बसलाय, त्याचा इकडून नंबर कितवा आहे, इकडून कितवा आहे, तर तो किती मुलं आहेत ते, ह्या टाईपचे प्रश्न असतात याच्यावरती. मग मध्ये असणाऱ्या व्यक्तींची संख्या किती आहे, पर्सन्स बिटवीन टू, बरोबर. ह्या दोघांच्या मध्ये, किंवा ह्याच्या डाव्या हाताला एवढे मुलं आहेत, उजव्या हाताला एवढे मुलं आहेत, तर मग त्या दोघांच्या मध्ये किती मुलं बसले त्याच्या बेसिसवर असतात आपल्याला काढायचे. त्याचे छोटे छोटे फालतू फॉर्म्युले आहेत, ते तुम्हाला सांगेन मी. त्यानंतर काय आहे, वर खाली क्रम आहे, व्हर्टिकल रँकिंग आहे, टॉप आणि बॉटम रँकिंग आहे, शॉर्ट ट्रिक्स आणि फॉर्म्युलाज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. सॉरी, मला पण जांभळ्या यायला लागल्यात. असू द्या, काय नाही फरक पडत. आपल्याला काय करायचे, जांभळी जरी आली तरी आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे, टेम्पो हा सेम मेंटेन ठेवायचा आहे. किती बी जांभळी उद्या आणि काही होऊ द्या. ठीक आहे. झोप लागली तरी झोपेत आपण शिकायचंय. मी झोपेत शिकवणार, मी झोपेत शिकायचंय. उलट ह्या टायमिंग जो असतो आपला झोप येण्याचा, तर त्यावेळेस काय तुम्हाला सांगतो, की सबकॉन्शियस माइंड खूप ऍक्टिव्ह असतं आपलं. तर जे काय तुमच्या कानावर पडतं, तर ते डायरेक्ट तुमच्या ब्रेनमध्ये स्टोअर होत असतं. आणि एक्झाम मध्ये कधी कधी तुम्हाला जाणवलं असेल, की एखादा प्रश्न आल्यानंतर फटकन आपल्याला उत्तर आठवतं त्याचं, अरे हे बरोबर असेल. पण पुन्हा काय होतं, की 1 सेकंदानी, 2 सेकंदानी, किंवा 10-5 सेकंद त्याच्यावर विचार केल्यावर आपला ब्रेन मग लय मस्ती करायला लागतो, बरोबर आहे का. आपलं डोकं लय चालायला लागतं एक्स्ट्रा.
ते काय म्हणतं आपण, नाहीला काय हे असं कसं असं उत्तर हे असं नसणार आहे, हे मी इथं इथं कुठं काय काय वाचले. मग आपण नाही ते लॉजिक लावतो आणि ही नसल उत्तर म्हणतो आणि आपण ते जी आपल्याला हे आलेलं असतं आतून, इन्स्टिंक्ट दिलेली असते आपल्या ब्रेननं किंवा आपल्या माइंडनं, तर ती आपण काय करतो, वाया घालवतो. असं करत करत आयुष्यातल्या खूप साऱ्या आपण गोष्टी त्या वाया घालवतो. बरोबर आहे का? सिक्स सेन्स म्हणतो थोडक्यात आपण त्याला, काहीतरी गोष्टीचा किंवा इन्स्टिंक्ट म्हणतो, आपलं माइंड देतं की एखादी गोष्ट करत असतो, यार नको करायला पाहिजे बरं का, ही गोष्ट नको करायला, काहीतरी कुठं होईल तर तरी पण आपण करतो. किंवा थोडक्यात अजून एक गोष्ट, ही प्रश्न उत्तर लिहिताना पण घरी आल्यावर बघतो, अरे यार हे लिहिता लिहिता राहिलोय, किंवा मी लिहिलं होतं मग मी ह्याला कॅन्सल केलं आणि मग दुसऱ्या वेळेला फायनली गोल करून ठेवला उत्तराच्या. तर मग तेच तुमचे काय होतं की सबकॉन्शियस माइंड असतं, असं अर्धवट झोप आलेली असते त्या टायमिंगला तुमचा ब्रेन फुल्ली ऍक्टिव्ह असतो, किंवा म्हणजे ऍक्टिव्ह असतो इन द सेन्स त्यामध्ये ग्रास्पिंग पॉवर खूप जोरात असते त्यावेळेसची. जरी त्यामुळं काय करायचं, शक्यतो असं टायमिंग आलं ना तर मुद्दाम बसायचं, लेक्चर किंवा काहीतरी ऐकत बसायचं, फक्त झोपायचं नाही. बरोबर, मध्ये आधी डोळे मिटले तरी चालते, फक्त कानावर पडत राहिलं तरी चालते, काय फरक नाही पडत. ठीक आहे. आता मूलभूत संकल्पना बघूया आपण. क्रम आणि स्थानाशी संबंधित प्रश्नामध्ये व्यक्ती, वस्तू किंवा विद्यार्थ्यांचा स्थान क्रमांक किंवा श्रेणी दिलेली असते आपल्याला, बरोबर. इन सच क्वेश्चन्स यू डिटरमाइन द पोझिशन, ऑर्डर ऑर अ रँक ऑफ अ पर्सन ऑर ऑब्जेक्ट बेस्ड ऑन गिवन डाटा, असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग त्यानंतर बघा आपल्याला एक्झाम्पल बघा, इथे मेंदू दिलाय आपल्याला एक्झाम्पल, म्हणजे आता तुम्हाला मेंदूचाच विषय आपण सांगत होतो, बघा कसा दिलाय मेंदू त्याचा. तर बघा एका वर्गात 50 विद्यार्थी आहेत, एक्झाम्पल डायरेक्ट स्टार्ट केले. रामचा क्रम आहे डावीकडून 10वा. तर रामच्या उजवीकडे किती विद्यार्थी आहेत बघा. आता काय करणार आहे आपण, हे काय झाले, अरे कुठे गेला पेन. हम्म. हे वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत टोटल, बरोबर. मग इथं काय झालंय, ही सगळी 50 50 50 हे असे 50 विद्यार्थी बसले, लक्षात घ्या. तुम्ही म्हणता 50 कुठे, तर ही बसली एका लाईन मध्ये. रामचा क्रम आहे डावीकडून, ही डावी बाजू आहे, बरोबर. आपल्या हाताची डावी बाजू घ्यायची, तिथं कुठं उजवी डावी बघत बसायचं नाही, ठीक आहे. मग आता डाव्या बाजूनं रामचा क्रम किती आहे, 10वा, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथं बसलाय रामभाऊ आपला, बरोबर आहे का. इथं राम बसलाय, बरोबर. मग ह्याच्या इकडे किती झाले, ऍक्च्युली हा 10वा नंबर आहे. आपण हाताची बोट मोजताना तुम्हाला माहिती आहे किती असतात, आपण ही 10 बोट आहेत, बरोबर. तुम्ही हा गेम खेळलाय का कधी लहानपणी, आठवते का तुम्हाला, माझ्या हाताला किती बोट आहेत, 11 बोट आहे म्हणायचो आम्ही, कशी. तर हे मोजताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10, बरोबर. ही 10 बोट आपण किती, 10 काउंट झाले. आता बघा, 10 9 8 7 6, ही 6 बोट आणि ही 5 बोट आम्ही असं काउंट करायचो, बरोबर का. पण याचा रँक किती आलाय, 6वा रँक आलाय, बरोबर. पण बोट किती आहेत, ऍक्च्युली 5 आहेत. उलट मोजताना आपल्याला काय झालंय, तुम्ही म्हणणार लगेच, हा 11 बोट कसं काय आता 10 मोजली, तर ते तसं लहानपणी आम्ही मजा करायचो ही. तर तुमच्या वेळेस काय आता मोबाईल वगैरे आले असतील, मी लहान असताना किंवा भरपूर साऱ्या वेगळ्या गोष्टी असतील, आमच्या वेळेस काय मोबाईल वगैरे नव्हते, आम्ही आपलं असंच फिरायचो बोंबलत. तर मग अं, त्यावेळेस आम्ही हे असे करायचो की हे बोट मोजताना हे करायचो. आता ह्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे आपल्याला, असं ह्याच्यामध्ये. तर आपल्याला ह्या गोष्टी बघताना आता काय करणार आहे आपण, राम आहे तर मग हा जर 10वा असेल, तर याच्या डाव्या हाताला किती झाली तयारी, तर 9 आले, बरोबर का. 9 मुलं टोटल, राम 10वा, बरोबर. आणि मग टोटल 50 मधनं वजा 10 केले तर किती राहणार आहे, 40 मुलं राहणार, बरोबर. ह्या इकडे किती राहणार आहेत, तर राहणार आहेत 40 मुलं. आता इकडून मोजायला चालू केलं, आता ही 40 मुलं आहेत, रामचा नंबर किती येणार आहे, सांगा बरं. रामच्या उजव्या हाताला 40 आहे, रामचा नंबर येणार आहे 41वा, बरोबर. लक्षात आलं का तुम्हाला. रामचा इकडून जर उजव्या हाताने नंबर मोजला तर तो असणार 41, कारण ही 40 मुले इकडून आले प्लस राम आहे आपला 41. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया आपण, याला पुसून टाकतो मी. अरे अरे पेन गेला. बघा, ट्रिक काय आहे की राईट साइड जर काढायची असेल आपल्याला, राईट साइडला किती आहे ते काढायचं असेल, तर काय करतो आपण, टोटल मधनं काय करणार, लेफ्टची टोटल किती रँक किती वजा करणार. लेफ्ट साइड काढायची असेल तर काय करणार, टोटल मधनं आपण राईट साइडची रँक आपण ती
मायनस करणार. हे दोन फॉर्म्युले लक्षात घ्या. बेसिक गोष्टी आहेत, ते काय लय जगा वेगळे असे काय फॉर्म्युले नाहीयेत. हा. त्यानंतर बघा, हे काय आहे, पोझिशन आणि रँकिंग. आपल्या पोझिशन काढायची असेल तर काय आहे की लेफ्ट रँक आणि राईट साईडचा रँक आहे. याला थोडस वेगळ्या स्थळामध्ये करूया. हम्म. ठीक आहे, बघा आता पोझिशन काय आहे. एखाद्याची पोझिशन काढायची असेल तर आता मी तुम्हाला सांगितलं काय आहे, ह्या बोटाची पोझिशन किती आहे. तर माझ्या हाताची तुम्हाला काय सांगितलं, लेफ्ट साईडला किती आहे ती मोजायची, 1 2 3 4. बरोबर, ह्याच्या लेफ्ट साईडला 4 बोट आहेत. ह्या राईट साईडला किती आहेत, 5 बोट आहेत. बरोबर आहे. 5 आणि 4 किती झाले, 9 झाले. बरोबर. आणि मग काय करायचं, राईट साईडनं रँक मोजायची, सॉरी लेफ्ट साईडनं किती, 1 2 3 4 5. बरोबर, ही 5वी रँक झाली. इकडून किती झाली, 6वी. 1 2 3 4 5 आणि ही 6वी रँक झाली. म्हणजे 5 आणि 6, आणि त्यातनं काय करायचं, वजा 1 करायचं, म्हणजे टोटल किती मिळतात आपल्याला, पोझिशन कुठे आहे त्याची ती मिळते. बरोबर का, 5वी पोझिशन आहे, 5 आलं उत्तर. बरोबर. म्हणजे हे 6 आणि 5 11, वजा 1 काय केलं आपण, तर केलं की आपल्याला पोझिशन मिळणार आहे 5th नंबरला. अशा टाईपचं हे उदाहरण आहे. बरोबर. आता सपोज हे आहे राम श्याम बसले इथं, राम बसला इथं. इकडून किती आहे त्याची रँक, इकडून आहे त्याची रँक किती, 40वी. इकडून आहे त्याची 10वी रँक आहे. बरोबर. तर मग आता काय सांगितले आपल्याला की पोझिशन काय करणार आपण त्याची. इकडून जर 10वी रँक आहे, बरोबर, लेफ्ट रँक प्लस इकडून काय सांगितलंय, 40. बरोबर. मायनस काय करायचं, 1. मग काय करणार आहे, 40 50 49. 40 आणि 10 50, वजा 1 49, अशा प्रकारचं आपल्याला त्याची पोझिशन मिळते. ठीक आहे. आता बघा, डावीकडून आणि उजवीकडून क्रम आपल्याला मोजायचा आहे, कितवा आहे लेफ्ट आणि राईट साईडनं. तर आता कन्सेप्ट काय आहे की कधी कधी एखाद्या व्यक्तीचा क्रम डावीकडून उजवीकडून दोन्ही दिलेला असतो. बरोबर. आता थोडक्यात हे केलं आपण ते. तर काय आहे, कधी कधी एखाद्या व्यक्तीचा क्रम डावीकडून उजवीकडून दोन्हीकडून दिलेला असतो. तर आपल्याला त्याच्यावरून आपल्याला काय करायचंय, क्रम काढायचा आहे. तर काय सांगितले, एका रांगेत ए चा क्रम डावीकडून, कन्सेप्ट मध्ये एक्झाम्पल दिले, ए कडून ए चा डावीकडून 5वा. अरे. हम्म. त्यानंतर बघा, उजवीकडून काय आहे, 14वा. हा ए बसलाय, ए बसलाय. इथं काय आहे, डावीकडून इथनं म्हणजे याच्या अलीकडे किती असणार आहे, हा 5वा. इकडून मोजला तर काय असणार आहे, तो 14वा. आणि इकडून किती असणार आहे, 5वा. इकडून 14वा. याला काय विसरून जावं आता. बरोबर, ह्याचा रँक दिलाय आपल्याला, डाव्या साईडने 5वा, इकडून 14वा. असं असेल तर रांगेत किती व्यक्ती आहेत, तर मग आपल्याला काय माहिती आहे, हा 14वा असेल तर इथे किती असणार आहे, तर ऑब्विसली आहे 13 असणार. हा 5वा आहे म्हणजे इथे किती असणार आहे, 4 असणार. 13 आणि 4 किती झाले, 17. बरोबर. आपण काय केले, ह्याला सोडलाय आता, ह्या मधल्याला सोडलाय आणि इकडची मोजली. बरोबर. मग ह्याला धरायचा, 13 आणि 4 17. 17 प्लस हा मधला एक, टोटल झाले 18. बरोबर. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत काय दिली आपल्याला, लेफ्ट रँक प्लस राईट रँक. म्हणजे ही काय आहे, 5वी रँक आहे जी लेफ्ट साईड. बरोबर. 5वी रँक प्लस राईट साईडने कितवी रँक आहे त्याची, अरे ऑटो करेक्ट अवघड आहे. 5वी रँक प्लस आपण काय करतो, इकडच्या साईडने किती आहे, 13वी रँक. बरोबर. 5 आणि 3 किती झाले, 8. बरोबर का. 18वी रँक, सॉरी इकडून किती, 14वी रँक होती ना, ही 14वी. तर 14 आणि 5 19 झाले. 19 वजा 1 करायचा आपण, तो मधला डबलदा मोजलाय म्हणून एकदाच मोजायचं त्याला. तर ते एक वजा केलं की किती झालं आपल्याला, तर 18वी रँक झाली. सेम आन्सर आहे. तर दोन्ही पद्धतीने करू शकतो आपण. मध्ये बसलाय तिथनं पलीकडचे फक्त 14 आहेत, तर मग त्याची रँक एकदाच मोजायची, इकडची पण एकदा त्याची घ्यायचीच नाही एका ह्याच्यात.
आन्सर मिळून जातं. नेक्स्ट बघा, आता आपल्याला लक्षात आलं तुम्हाला, आता गणित दिले तिथं, बरोबर आहे का? गणित आता तुम्हाला सोडवायचे फटाफट फटाफट, आपल्याला हे टॉपिक संपवायचा आहे, कव्हर करायचं आहे, फुल नॉलेज गेन करून. एकदम खतरनाक टाईप आहे त्याच्यामध्ये. चला आता याला झूम करूया आपण थोडस. बघायचं काय दिलंय, क्वेश्चन नंबर 1 दिलाय. एका रांगेत 40 विद्यार्थी आहेत. अमितचा क्रम डावीकडून 12वा आहे. बघा आता मी मार्क करतो, अमित आहे तो काय आहे, डावीकडून 12वा. आणि उजवीकडून काय आहे, क्रम कितवा आहे विचारले. टोटल किती दिलेत एका रांगेत, 40 विद्यार्थी दिले. बरोबर आहे, म्हणजे इथं काय झालंय, इथं बघा हे टोटल आहे 40. आणि ह्या साईडनं जर मोजला आपण त्याला, तर हा आहे 12वा इकडून. म्हणजे इथं किती झाले, 11 मुलं झाले, बरोबर का? आता आपण काय करूया, तुम्हाला तुम्ही थोडीशी हिंट दिली आहे, तर स्टार्ट करूया. 25 सेकंदात तुम्ही सोडवायचं एक्झाम्पल. चला 30 सेकंद झाले, जास्त पण नको टाइम आता, कारण ऑलरेडी खूप लेट झालेला आहे. याच्यामध्ये काय तुम्हाला वेळ जास्त देणं काय मजा पण नाही, सोपं गणित आहे. आता बघा, अमितचा क्रम इकडून काय सांगितले आपल्याला, डावीकडून 12वा नंबर सांगितलाय, बरोबर आहे का? हा 12वा रँक आपण पकडलाय, म्हणजे त्याच्या ऑब्विसली काय आहे, इकडं 11 मुलं आहे, बरोबर. आपण कॅल्क्युलेशन करताना काय करायचं, की टोटल जर दिलेत आपल्याला, बरोबर, टोटल मायनस गिवन रँक आहे, बरोबर का? जो दिलेला रँक आहे तो वजा करायचा, बरोबर का? आणि प्लस काय करायचं, 1 ऍड करायचा. म्हणजे काय झालंय, टोटल 40. 40 मधनं तो 12 वजा केले आपण, बरोबर का? आणि प्लस काय करणार, 1 करणार, म्हणजे त्याचा रँक किती येतोय आपल्याला, 40 मधनं 12 गेले, किती राहतात, 28 राहतात, बरोबर. 28 मध्ये 1 मिळवला तर 29. त्याचा रँक किती येणार आहे पोरांनो, 29वा रँक येणार आहे. कुठून, राईट एंड मधून. म्हणजे काय झालं, इथनं राईट एंड म्हणजे इथं 28 झाले, 28 आणि 11 किती झाले, 20 आणि 10 30, बरोबर का? 40 होते का टोटल बेरीज बघा. इकडे जर 28 आहेत आणि इकडे 11 आहेत, बरोबर. 28 11 किती झाले, 8 आणि 1 9, 2 आणि 1 3, 39 झाले. आणि प्लस दोनदा काउंट होतो, मग त्यातला एकदाच घ्यायचा, बरोबर किती झाले, 40 झाले. आलं आपलं टॅली झालं, संपला विषय. जास्त काय डोकं लावायची गरज आहे का याच्यामध्ये, तुम्हाला वाटते का, नाही काय गरज, बरोबर. नाही, दोन प्रकारे प्रश्न विचारू शकतात, की व्हॉट इज हिज रँक फ्रॉम राईट साइड म्हटले, किंवा राईट एंड म्हणले, किंवा त्याचा उजवीकडून कितवा क्रमांक आहे म्हणले, तसं पण चालतं. किंवा त्याच्या उजवीकडे किती मुलं बसलेत, किती मुलं उजवीकडे बसलीत असं म्हणलं तर 28 येणार. त्याचा रँक विचारला तर 29 येणार. सिंपल आहे, जास्त काही डोक्याला ताण घ्यायची गरज आहे का, नाही. ऑलरेडी आपलं इथं सदाशिव पेठेत राहून राहून डोक्यावरची केस पाण्यामुळे वगैरे, किंवा दररोज पोहे खाऊन केस जातात, तर अजून ताण देऊन अजून केस घालवून घ्यायची नाहीत. हम्म. ठीक आहे, लई एकदम तुमच्या काय सगळ्यांच्याच एकदम हृदयाला भिडणारा विषय आहे, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. एकदा पोस्ट निघली की सगळे आपण सगळे केस लावून घेऊ, कसली पाहिजे तसली. हम्म. फॉरेनरची केस लावून घेऊ मस्त पैकी एकदम, दोन तात्यासारखी. ठीक आहे, एका रांगेत 50 मुलगी आहेत. तर काय सांगितले, समीरचा क्रम उजवीकडून 15वा आहे आणि डावीकडून तो कितवा आहे. सेम टाईप मधले एक्झाम्पल आहे, सेम सेम टू सेम. तुम्हाला याला फक्त 20 सेकंद टाइम मिळणार आहे पोरांनो. पुन्हा एकदा रिपीट करतोय, गणित टाइम चालू आहे, तुम्ही उत्तर सोडवायचे. समीरचा क्रम उजवीकडून 15वा आहे, बरोबर, डावीकडून कितवा आहे हे काढायचे. रांगेत किती आहेत, 50 मुलगी दिलीत आपल्याला. बस संपला विषय. 20 सेकंद झालेत पोरांनो, 20 सेकंद झालेत, फटाफट उत्तर द्यायचंय. आता बघा टोटल किती आहेत पोरं. अरे यार, याला काय झाले, एका लाईन मध्ये किती आहे टोटल, 50 मुलं आहेत, बरोबर आहे काही. तर काय आहे, उजवीकडून याचा नंबर किती आहे, 15th नंबर आहे.
15वा. म्हणजे याच्या इकडे किती असणार आहेत पोरं डाव्या हाताला? त्याच्या डाव्या हाताला पोरं असणार आहेत. पोरांनो किती असणार आहेत? तिथं 14 मुलं असणार आहेत. म्हणजे हे 14 आपण काय करायचं? टोटल आपल्याला माहिती आहे. टोटल मधनं काय करणार आहे आपण? टोटल मायनस त्याचा किती आहे? रँक दिलेला आहे. रँक गिवन प्लस 1 केलं की आपल्याला आन्सर मिळणार. टोटल आहे 50 वजा रँक कितवा दिलाय त्याचा 15वा प्लस 1 करायचं. 50 मधनं 15 गेले किती राहतात आपल्याला माहिती आहे? 35 राहतात. प्लस 1 केला की काय येणार आहे उत्तर? 36वा त्याचा रँक असणार आहे. आणि मुलं किती असणार आहेत ह्या साईडला? 35. म्हणजे किती झाले? 35 आणि 14 49. आणि हा हिरो मधला आहे तो एक झाला. हा झाला टोटल मिळून 50 झाले. बरोबर आहे का? आलं लक्षात तुम्हाला? टॅली पण झाला आपला आणि गणिताचं उत्तर पण आलं. म्हणजे काय आहे? त्याचा रँक जो दिलाय तो वजा करायचा टोटल म्हणणं आणि प्लस 1 करायचा. बरोबर? तर आपल्याला उत्तर मिळतं. काही सिंपल आहे. सिंपल गोष्ट आहे. ह्याचा अर्थ काय आहे की त्याच्या एका बाजूला किती आहेत, दुसऱ्या बाजूला किती आहेत हे फक्त आपल्याला काढायचंय सिम्पली. ठीक आहे. नंतर बघा आपल्याला थर्ड एक्झाम्पल आहे. एका वर्गामध्ये 60 विद्यार्थी आहेत. रोहितचा क्रम डावीकडून 8वा आहे. तर त्याच्या उजवीकडे किती विद्यार्थी आहेत? सेम उदाहरण आहे. वर्गात किती आहेत? 60 विद्यार्थी. ठीक आहे. तर काय सांगितले? रोहितचा क्रम डावीकडून 8वा आहे. तुम्हाला त्या डायग्राम काढून देतो. इथं आहे 60. इथं किती आहे? इथनं 8वा आहे डावीकडून 8वा. ठीक आहे. रोहित म्हणजे इथं किती असणार आहेत? 7 असणार आहेत पोरं. म्हणजे 60 मधली 7 इकडे गेली किती राहतात त्याच्यावरनं काढायचे. काहीच लय टेन्शन घ्यायची गरज नाहीये. याला पण तुम्हाला 25 सेकंद टाइम देऊया आपण. 23, 24, 25 टाइम अप. बरोबर 26 सेकंद झालते. आता लक्षात घ्या रोहित 8 आहे इकडून बरोबर या लेफ्ट हँड पासून. तर किती स्टुडंट आहे त्याच्या राईटला विचारले आपल्याला. राईटला किती स्टुडंट आहे विचारले. आता विचारले का त्याचा रँक किती आहे? नाही. प्रश्न नीट वाचायचा पोरांनो. तर काय हाऊ मेनी स्टुडंट्स आर टू हिज राईट. बघा ही कसा प्रश्न विचारलाय गुगली टाकलाय तुम्हाला. नाहीतर तुम्ही एक्साइटमेंट मध्ये लगेच लिहून टाकलं असतं की आपल्याला किती आहेत. फॉर्म्युला काय केला असता आपण? टोटल बरोबर मायनस काय झालाय? रँक आपल्याला जी दिली ती गिवन रँक प्लस 1 करतो आपण. ठीक आहे. अशा वेळेस टोटल काय होती आपली इथं? 60. मधनं रँक किती वजा करायचा आहे त्याचा? डावीकडून 8वा आहे प्लस 1 केला असता आपण. तर काय येणार होतं? हे 52 आणि 1 53 काय आहे त्याची रँक आहे. कुठून? तर ती राईट एंड पासून त्याची 50 इथून आहे. तर त्याची रँक आहे 53. रँक आली पोरांनो ही 53 रँक. मग 53 नंबरचा हा असेल तर इकडे किती असणार आहेत पोरांनो? ऑब्विस आहे पोरं. तर ती असणार आहे 52. जगात कुठे जरी गेला तर ह्या साईडला तुम्ही त्याच्या उत्तरात लिहायचं की फक्त आणि फक्त 52 पोरं असणार आहे. तर ठीक आहे. कन्सेप्ट लक्षात आला. आपल्याला काय बाकीचं घेणं देणं नाही. जय हिंद जय महाराष्ट्र करायचं लगेच आपण. ठीक आहे. दुसरा बघा टू साइड पोझिशनिंग आहे. दोन साइडचा क्रम आहे. तो कसा शोधायचा आहे आपण? जर दोन व्यक्तींचं बघा आतापर्यंत आपण एकाच व्यक्तीचं बघितलेलं. दोन व्यक्तींचे दिले इथं बरोबर. तर ते काय आहे? डावीकडून आणि उजवीकडून क्रम दिलेले असतील. हे सगळ्यात महत्वाचे शब्द आहे. दोन व्यक्तींचे डावीकडून उजवीकडून क्रम दिलेले असतील आणि एकूण व्यक्तींची संख्या विचारली असेल. एकूण व्यक्तींची संख्या त्या विचारली असेल तर ही मधल्या व्यक्तींची संख्या लक्षात घ्यावी लागते आपल्याला. बरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला कन्सेप्ट आहे. तर आपण बघूया कसं काढायचं काय करायचं ते. ठीक आहे. आता एक्झाम्पल बघूया त्याच्यावर लक्षात येईल तुम्हाला. तर एका रांगेमध्ये ए चा क्रम डावीकडून 12वा आहे आणि बी चा क्रम उजवीकडून 9वा. लक्षात घ्या हे काय आहे? एका रांगेमध्ये ए चा क्रम आहे हा ए आहे. हा इकडून काय आहे? इथलं इथं इथं स्टार्ट झाले. हा इथून कितवा आहे? ए चा क्रम डावीकडून 12वा आहे आणि बी चा क्रम काय आहे? उजवीकडून 9वा आहे. बरोबर का? हा बी आहे.
इथं इथनं 9वा आहे हा, आणि हा इकडून किती आहे, 12वा आहे. तर दोघांमध्ये जर 5 जण आहेत, तर 1 2 3 4 5 जण आहेत. हे 5 जण दोघांच्या मध्ये बसले कार्यकर्ते. ठीक आहे. तर त्या एकूण व्यक्ती किती, आता हे तुम्हाला माहिती आहे, बेसिक गोष्ट आहे. तर काय करतो आपण, मग अशी मी तुम्हाला सांगितलं कसं काढायचं. तर त्याचा रँक आहे, ह्याचा 12वा रँक आहे, बरोबर. मग इथं किती असणार आहे, तो ऑब्विस आहे, 11 व्यक्ती असणार आहे. हा 12वा, ह्याला सोडून द्यायचा आता सध्या. बरोबर, देवाला सोडते ओळख तसं सोडून दिला ह्याला आपण. हा, इथं किती आहे, 9वा रँक आहे, म्हणजे इथं किती असणार आहेत व्यक्ती, 8 व्यक्ती असणार आहेत. बरोबर, इथं किती आहेत, 11 व्यक्ती आहेत. ह्या 8 व्यक्ती मधल्या 5, 11 + 8 + 5 किती झाले, 8 आणि 1 9, 9 आणि 5, हा, 14, 4 हात चारला 1, 1 आणि 1 2, बरोबर का. 14 आणि 10 24, हे 24 झाले, बरोबर का. तर ह्या टोटल किती व्यक्ती झाल्या, 24 झाल्या. ह्या 11, ह्या मधल्या 5 आणि ह्या इकडच्या 8, 24. चुकतंय का, बरोबर आहे आपलं. मला असं वाटतंय चुकतंय इथं. इकडे किती आहे, 12 + 9, बरोबर, या दोघांना धरले, आणि मधले काय आहे, 5 व्यक्ती आहेत. तर इथं मला वाटतंय 26 यायला पाहिजे. या दोघांना सोडले, कारण त्याला काय केलंय आपण, रँक विचारलाय, आपला क्रम आहे डावीकडून 12वा, म्हणजे याला धरलाच नाही आपण. 11 + 1, इथं 12 व्यक्ती झाल्या. मग ह्या 5, आणि हे इथं किती झाली, ही 1 व्यक्ती झाली, अशा 8 व्यक्ती इकडं. तर आपल्याला 24 उत्तर निघते, काय प्रॉब्लेम नाहीये. त्याला काय धरायची, त्याच्यामध्ये आलीच ते 2 जण, बरोबर का, 5 मध्ये. अरे अरे सॉरी. तर आपल्याला काय आहे, एकूण व्यक्ती आहे 24. सेम अशा टाईपचे एक्झाम्पल आहे. चला, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, तर फटाफट फटाफट आता मी सांगतो तुम्हाला, प्रश्न वाचून दाखवतो, टाइम लावणार लगेच मी इथं. तुम्ही सॉल्व्ह करायचंय. एका रांगेमध्ये ए चा क्रम डावीकडून 9वा. एक रांग आहे, काय झालं बाबा याला? एका रांगेमध्ये काय आहे, ए चा क्रम काय आहे, हा डावीकडून 9वा आहे, ए 9वा, बरोबर. आणि उजवीकडून काय आहे, हा 17वा आहे, बरोबर. इकडून 9वा आहे, यालाच काय केलं, उजवीकडून 17वा आहे, बरोबर. तर रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत आपल्याला विचारलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो. तुमचा टाइम झालाय स्टार्ट आता. सोडवा तुम्ही. झाले 15 सेकंद. झाले 30 सेकंद. चला बघा, काय सांगितले आपल्याला. एच फक्त क्रम दिला, इकडून 9वा आहे, म्हणजे इथे किती जण आहेत, 8. इथे किती जण आहेत, 16, बरोबर. हा 17वा रँक आहे, म्हणजे हा 16 आहे, तिकडे इकडे 8 आहेत, आणि हा स्वतः एकदा धरायचा आपण. 8 2 16, 8 3 24, आणि एक किती झाले, आपल्याला उत्तर आलंय 25, बरोबर का आपलं उत्तर. कसं आलं, हे 8 + 16 + 1, किंवा और आपण असं लिहू शकतो, मग अशी बघितलंय, रँक किती आहे, त्याचा रँक 9, प्लस इकडून रँक किती आहे, 17 - 1 करायचं आपण. 17 आणि 10 27, मधनं एक गेला वजा 27, बरोबर. सॉरी, 17 आणि 10 27, मधनं एक गेला 26 राहिले, त्यातनं वजा 1 करायचा, बरोबर राहिले हे 25, बरोबर. 9चं कॅल्क्युलेशन वजा बाकी बेरीज मध्ये काय वेळेस काय होतं, की आपल्याला गडबड असते करताना, तर तुम्ही काय करायचं, +10 करायचं, मग काय येतं, वजा 1 लक्षात येऊन जातो लगेच आपल्याला. ठीक आहे, राऊंड फिगर मध्ये आपण कॅल्क्युलेशन करायची, प्रॅक्टिस करायची फास्ट मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता, याला पुसून टाकू. एक गणित सोडवायच्या खूप साऱ्या पद्धती असतात, 2 3 पद्धती पण असतात. या स्पेसिफिकली आपल्या कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने येतं. जे आपल्याला पद्धत काय होते, प्रत्येकाला काही वेगवेगळ्या पद्धती, आणि इव्हन जरी तुम्ही अभ्यास केला इथं, आणि तुम्हाला काही वेळेस काय होतं, की तिथे वेगळीच पद्धत सुचते, किंवा ऑप्शन बघितली की तुम्ही लगेच रपारप ऑप्शन वरनं पण काढू शकतो आपण. असं काय नाही की
पद्धत शिकवलेलीच लक्षात राहते किंवा एखादं काय असतं राहते मॅक्झिमम टाइमला उत्तर काढता येतं तुम्हाला, पण असं पण होतं की सबकॉन्शियस माइंड तुमचं त्यावेळेस ऍक्टिव्ह असतं आणि ते आपल्याला खूप सारे उत्तर मनानेच काढून देतं. फक्त तुम्ही एक्झामच्या त्या पार्ट पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे काय करायचं, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे जे आपले गणित बुद्धिमत्ता आहे, रिझनिंग ॲबिलिटी म्हणतो त्याला आपण, ते तर तिथपर्यंत पोहोचायचं आपल्याला गरज आहे. येस. तर आता बघूया. एका रांगेत बी चा क्रम डावीकडून 11वा आणि उजवीकडून 14 आहे. ही एक रांग आहे. हम्म. बघा, बी चा क्रम काय आहे? डावीकडून 11वा आणि उजवीकडून 14वा ही रांग आहे. यात बी किती आहे? इकडून 11वा, बरोबर, आणि इकडून किती आहे? 14वा आहे. अरे देवा. ठीक आहे, इकडून 11वा आणि इथून 14वा आहे. मग आता काय सांगितले आपल्याला? तर आपल्याला काय सांगितले, एकूण किती विद्यार्थी आहेत आपल्याला विचारले. तर तुमचा टाइम लिहू का, याला स्टार्ट करतो. 15 सेकंदात तुम्ही उत्तर द्यायचं आहे याचं. 20 सेकंदात द्या, 15 पण नको, तुम्हाला वाचायला लागेल. 5 सेकंद ऑलरेडी झाले. तुम्हाला माहिती आहे आता कसे काढायचे. फास्ट मध्ये 2 मेथड शिकवल्यात मी हे प्रश्नाचं उत्तर काढण्याच्या. फटाफट फटाफट. 14 15 सेकंद झाले. 16 17 18 19 आणि 20. डन 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 डन. चला बघा आता. याच्या साईडला किती आहे? तिकडे 11 आहे, म्हणजे इथं किती असणार आहे? आता पहिली मेथड बघा. याच्या रिमेनिंग याच्या बाजूला किती असणार आहेत? 11 म्हणजे याच्या साईडला किती असणार आहे? तिथं 10 जण, बरोबर. ह्या इकडून 14 आहे, म्हणजे इथे किती असणार आहेत? 13 जण, बरोबर. 10 प्लस 13 वजा प्लस 1 करायचा, हा मधला एक, बरोबर का? हा स्वतः 10 प्लस 1 प्लस काय करणार? 13. 13 10 23 आणि 24 झाले, बरोबर आहे का? हे पहिलं उत्तर आलं आपलं पहिल्या मेथडनं. आता सेकंड मेथडने उत्तर काय करायचं? रँक मोजायची. इथं किती आहे? 11वी प्लस इकडून किती आहे? 14वी वजा 1 करायचा आपण, बरोबर. 14 10 24. ते 24 झालं. 14. याचं किती आलं? 14 11 वजा 1 केलं, बरोबर आपण. नाही नाही, हे चुकतंय का? 14 आणि 10, इथं 23 आले आन्सर. ठीक आहे. वजा 1 केला आपण, तर इथे किती आलंय? 23. 14 सॉरी, बरोबर ना रे? पास करतोय गडबड. बघा, 14 आणि 10 24 आणि 1 25, बरोबर. 14 आणि 11 25 वजा 1 किती झाले? तर आन्सर आलं 24. याचं पण आन्सर किती आलं? 24. याचं पण आन्सर आलं 24. दोन्ही साईडनं काय होतं की दोन्ही पद्धतीने आपण करू शकतो. रँकची बेरीज करायची, वजा 1 करायचा, किंवा रँक सोडून ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या किती येत आहेत, इकडे किती येणार आहेत ती लिहायचं. संपला विषय. 11वा रँक म्हणजे 10 राहणार, तिकडं 15वा 14वा रँक म्हणजे बाजूला शिल्लक राहणार 13 जण. मग 13 आणि 10 23 आणि तो मधला एक राहिलेला करायचा 24, बरोबर. ही एक सिस्टीम, ही एक पद्धत झाली. आता नेक्स्ट आहे थर्ड आपलं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये एका रांगेमध्ये 20 व्यक्ती आहेत. तर सी चा क्रम डावीकडून 8वा आहे, बरोबर. आपण आता डायग्राम काढतो फटाफट. एक रांग आहे, त्यात किती आहे? टोटल 20 व्यक्ती आहेत. तर सी चा क्रम डावीकडून 8वा आहे. सी आहे डावीकडून किती आहे? 8वा आहे ह्या साईडनं, बरोबर आहे का? आणि काय आहे? तर उजवीकडून त्याचा क्रम कितवा असेल आपल्याला विचारलंय. उजवीकडून कितवा क्रम आहे, तर इकडून कितवा रँक आहे ते आपल्याला शोधायचं आहे. चला मग आपण काय करूया, तुम्हाला ह्याच्यासाठी किती सेकंद द्यायचे? तर ह्याला 30 सेकंद देतो टाइम तुम्हाला. 7 सेकंद झालेत पोरांना.
23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30 सेकंद झाले. चला, आता बघूया एका रांगेत 20 व्यक्ती आहेत टोटल लिहिले आपण, बरोबर? या 20, इथं 20 आहेत म्हणल्यावर इथं किती आहेत? इथं जर 8वा रँक आहे त्याचा, तर ह्या बाजूला किती असणार आहेत? या ठिकाणी इथं 7 व्यक्ती असणार आहेत, बरोबर? ह्या 7 व्यक्ती, 7, मग 20तनं 7 गेले, किती? 20 - 7, किती राहत आहेत आपल्याला इथं? 13 व्यक्ती राहतात, बरोबर का? हम्म. 20 टोटल आहेत, त्यातनं ह्या 7 गेल्या, तर ह्याला धरून किती राहतात? 13, बरोबर का? तर ह्या व्यक्ती किती आहेत? 13वी रँक असणार आहे ह्याची, सरळ सरळ याचं 13वी रँक असणार आहे. मग ह्या व्यक्ती किती राहते इथं? 12, 12, 7 आणि 1, मग किती झाले टोटल? 12 + 7 + 1, हे झाले 20. याची बेरीज म्हणजे हे इकडं 12 शिल्लक, इकडं 7 शिल्लक, आणि हा भाऊ आपला मधला हा एक. 12, 7, 1 असे टोटल तिघांची मिळून बेरीज किती होती? आपल्याला 20 येते, म्हणजे आपलं टॅली होते, बरोबर का? इकडून 8वा रँक, इकडून 13वा रँक. मग आपण असं पण करू शकतो काय? 13 + 8 - 1 किती झाले टोटल? 13 आणि 10 23, म्हणजे 13 आणि 8 किती झाले? 21 - 1, त्याचे आन्सर आलं 20. म्हणजे आपलं ते पण टॅली झालं, सगळ्याच बाजूने आपलं आन्सर टॅली होते, सगळीकडनं आपलं उत्तर निघते. लक्षात आलं तुम्हाला कसं काढले? आपला फॉर्म्युला आहे, रँक तो आहे, इकडून 13वा रँक, इकडून 8वा रँक असेल तर त्या दोनची बेरीज करायची, वजा 1 करायचा, तर आपल्याला ती टोटल संख्या मिळून जाते, बरोबर? किंवा आपण नेहमीप्रमाणे काय करतो, मी सांगितलेली पद्धत, 8वा रँक आहे तर तिकडे शिल्लक किती राहणार आहे? त्याच्या आधीचे 7 राहणार आहेत, तर मग ते 7 करायचे, टोटल किती आहे? 20 आहे, 20 मधनं 7 वजा केले किती राहतात? 13 राहतात. 13 मध्ये काय करायचं आपल्याला अजून? हा 13 त्याचा रँक झाला, मग त्यातनं अजून एक वजा केला की बाजूचे किती राहतात? ते राहतात आपल्याला 12 जण. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघा, मध्ये असणाऱ्या व्यक्तींची संख्या, त्या दोन ए आणि बी किंवा काय दिले असतील, त्या दोन व्यक्तींच्या मध्ये किती व्यक्ती आहेत त्याची संख्या आपल्याला शोधायची आहे. त्याचं कन्सेप्ट काय? दोन व्यक्तींचे क्रम दिले असतील तर मध्ये किती व्यक्ती आहेत हे विचारलं जातं आपल्याला, त्याच्यावरचे प्रश्न आहेत. एचा क्रम बघा, एक्झाम्पल, एचा क्रम डावीकडून 6वा आहे, बी चा क्रम उजवीकडून 17वा आहे, दोघांमध्ये किती व्यक्ती आहेत बघा? डावीकडून 6वा आणि बी चा क्रम काय आहे? डावीकडून 17वा. हा ए आणि हा बी, हा इकडून मोजलाय आपल्याला, बरोबर? ए चा क्रम डावीकडून 6वा आहे. बी चा क्रम डावीकडून 17वा आहे. तर दोघांच्या मध्ये किती व्यक्ती आहेत? दोघांच्या मध्ये बघा, आपल्याला टोटल विचारलं नाही हा, इथं फक्त काय विचारलंय? या दोघांच्या मध्ये किती व्यक्ती आहेत ते विचारले. मग आपण अशा वेळेस काय करणार? आपल्याला काय करायचे? पर्सन्स बिटवीन देम काढायचं असेल तर हायर रँक वजा लोअर रँक -1 करायचं. या 17तनं 6 घालवायचे, बरोबर? किती झाले? 11, सॉरी 12, सॉरी 11, हे काय झालं? तर हे झाले 11, बरोबर का? आणि त्यातनं वजा 1 केला की काय मिळणार आहे आपल्याला? 10 मिळतात, बरोबर? सिंपल. काय केले आपण? तर ए ची रँक म्हणजे मोठी रँक मधनं बारकी रँक वजा करायची आणि त्यातनं वजा 1 करायचा. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला आन्सर काढता येत आहे या टॉपिक वरचं. तर आपण आता जे क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्यावरचे ते सोडवूया फटाफट फटाफट. 3 क्वेश्चन आहेत, तुम्ही एकदम फुल स्पीडनं सोडवायचे आहेत. ए चा क्रम डावीकडून 5वा आणि बी चा क्रम डावीकडून 12वा, दोघांचा डावीकडून तुम्ही काय करणार? परीक्षेमध्ये गुगली टाकणार ते की कस काय तुम्ही पुन्हा म्हणणार राहायला प्रश्न चुकलाय गड्या हे. कारण आपल्याला सवय काय झाली असती, याचा एकाचा उजवीकडून एकाचा डावीकडून क्रम दिलेला असतो, आपण त्याच नावापासून तसं काय करायचं नाही. हम्म हे दिलेलं आहे आपल्याला. ए चा क्रम काय आहे? 5th आहे, बरोबर, इकडून, आणि ह्याचा काय आहे? 12th आहे, हा बी. तर ह्या मधले आपल्याला काढायचे किती आहेत? 5th 12th. आता काय सांगितले तुम्हाला? मोठ्यातनं बारकं मायनस करायचं, 12 वजा 5 केलं आपण, बरोबर आहे? तर किती राहणार आहे? 7, त्यातनं 1 वजा करायचा, किती राहणार आहे? 6, बरोबर. आपला आन्सर किती येणार आहे ह्याचं? अरे पडला, ह्याचा आन्सर येणार आहे आपल्याला 6. अरे तुम्हाला सोडवायला द्यायचं होतं ना, मी सोडवलं. हम्म
बरोबर. नेक्स्ट आता तुम्हाला सोडवायला चला. एका रांगेमध्ये 35 विद्यार्थी आहेत. तर राजचा क्रम जो आहे डावीकडून, टोटल रांगेमध्ये 35 विद्यार्थी. एक ऍडिशनल माहिती, राजचा क्रम डावीकडून 7वा आहे आणि अमोलचा उजवीकडून 9वा आहे. एका रांगेमध्ये किती आहेत? थोडे हार्डनेस लेवल वाढायला लागली का आता? 35 आहेत. या काय आहे? राजचा क्रम डावीकडून 7वा. हा काय आहे? राज 7वा आहे. कुठून? इथून. बरोबर. आणि हा कोण आहे? तर हा अमोल आहे 9वा. हा कुठनं? इकडून अमोल. तर आपल्याला काय सांगितले? दोघांमध्ये 5 विद्यार्थी. तर एकूण विद्यार्थी किती? हम्म काय चुकलंय का गणित जरा? 1 2 3 4 5. अशा दोघांच्या मध्ये 5 विद्यार्थी असतील. तर 7 म्हणजे आपण मग अशी काय केले? आठवतंय तुम्हाला? तरी पण ह्याला रिसेट करू आपण आणि टाइम तुमचा स्टार्ट झालाय. 25 सेकंदाचा टाइम तुम्हाला देऊया. 11:30 वाजलेत. फास्ट फास्ट आपल्याला कंप्लीट करायचे, चांगला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आपण. फास्ट म्हणजे आता टाइम झालाय म्हणून उगाच काहीतरी वडावडी नाही करायची. व्यवस्थित अभ्यास करूया आपण, काय फरक नाही पडत. पुन्हा एकदा सिलेक्शन झालं की तुम्हाला असं वाटेल की यार ह्या टायमिंगला आम्ही बसलो होतो रात्री, असा अभ्यास करायचो, अशा क्लासला अटेंड केलेत आम्ही रात्री सुद्धा, तेव्हा कुठेतरी आमचं सिलेक्शन झालंय, तुम्हाला स्टोरी बिरी सांगायला पण होईल. हम्म ठीक आहे. तिथल्या काय स्टोऱ्या सांगायच्या नाहीत. नदीवर जाऊन मासे पकडणे, म्हैशीच्या धारा काढणे, गावाकडे जाणं, असलं काय करत होतो असं सांगू नका. तर जे काय आहे तुमचं सिलेक्शन झाल्यावर कळते लोकांना काय केलंय काय नाही तुम्ही. ठीक आहे. बघा आता, इथला रँक किती आहे तुमचा? हा 7वा आहे. बरोबर. मग याच्या आधीचे किती आहेत? 6. आपण लिहूया आधीचे 6 प्लस हा मधले किती आहेत? 5. आणि इकडे किती आहे? 9 आहे. म्हणजे इथे किती असणार आहेत? 8. 6 5 11 आणि 8 किती झाले? 19. हम्म आणि हे दोघ जण बसलेले प्लस हे दोन, 21 तयार झाले. बरोबर का? हे जर किती आले टोटल ह्याच्यामध्ये? 21 आले. हे जर थोडं काहीतरी गणलं, ही तर प्रश्नामध्ये थोडासा विषय झालाय काहीतरी, हे नव्हतं पाहिजे. एका रांगेत 35 विद्यार्थी आहे, काही संबंध नाही याचा. बरोबर आहे का? आलं लक्षात? ओके. म्हणजे काय झालंय, आपण तसं पण म्हणू शकतो, हा रँक घ्यायचा याचा 9वा प्लस हा काय आहे? 7वा. 9 प्लस 7वा. बरोबर. म्हणजे 16वा रँक झाला. बरोबर काय? दोन्हीचा मिळून 16 प्लस काय करायचंय आपल्याला इथं मधले 5. बरोबर. 16 आणि 5 किती झाले? 21 झाले. बरोबर आहे का? अशा प्रकारे जरी केलं तरी चालते. 9वा आणि डायरेक्ट ह्याचा 9वा आहे, त्याचा 7वा रँक आहे, मधले 5 जण ऍड करायचे, डायरेक्ट आपल्याला आन्सर मिळते. बरोबर. 7 7 14 15 16 17, 17 आणि 5 22. बरोबर आहे का? 22 वजा 1 केलं की आपल्याला एक रँक डबल झालेला असतो. सॉरी, तिथं एक सांगायचं राहिलं माझं. तर त्याला किती येणार आहे? आपल्याला 21 येणार आहे. एक्स्ट्रा एक रँक आलेला असतो, तो वजा केला की आपल्याला आन्सर मिळतं 21. दोन्हीकडनं दोन्ही प्रकारे आन्सर मिळतं आपल्याला, काही घाबरून जायची कारण नाही. गणित विषय असा आहे की तुम्हाला कसंही जरी तुम्ही सोडवलं तरी तुमचं ते बाण बरोबर जाऊन लागत असतो उत्तरावर. ठीक आहे. याला पुसून टाकतो मी आता. बघा, एका रांगेमध्ये 25 व्यक्ती आहेत. आता एका रांगेमध्ये 25 व्यक्ती दिले आहेत. ठीक आहे. स्नेहाचा क्रम डावीकडून 10वा आहे. हे स्नेहा आहे. इथं किती आहे? 10वा. डावीकडून तिचा 10वा आहे. ही स्नेहा. त्यानंतर काय आहे? पूजाचा क्रम उजवीकडून 8वा आहे. ठीक आहे. 8वा क्रम आहे. ती कोण आहे? पूजा. बरोबर आहे का? त्यानंतर काय सांगितले? तर त्यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत, त्यामधले व्यक्ती किती आहेत ते विचारले आपल्याला. आता सगळ्यात टोटल किती दिले आपल्याला? 25 व्यक्ती आहेत त्या टोटल. हम्म तर ह्या टोटल मधनं मधले रँक बिंक ह्याच्यावरनं तुम्हाला मधल्या व्यक्ती काढायच्यात. तर यासाठी तुम्हाला 25 सेकंड टाइम, एक झाला, दोन झाले,
3 सेकंद झालेत, 25 सेकंदात उत्तर द्यायचं आहे. टोटल टाइम झालाय आपला 11 वाजून 28 मिनिटं. पटापट सोडवा पोरांनो, टाइम कमी आहे तुमच्याकडं. 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. चला, सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. हे बघा इथं किती आहे. इथं मुलं किती आहेत? हा 10वा रँक आहे, म्हणजे इथं किती असणार आहे? 9 मुलं. बरोबर. इकडे किती असणार आहे? ही 8वा, म्हणजे इथं किती असणार आहेत? 7. 7, 9 आणि हे दोघ जण दोन बसलेत, किती झाले? 9 + 7 प्लस हे 2 जण आहेत, किती झाले? 9 आणि 1 10 आणि 1 11 आणि 7. 11 आणि 7 किती झाले? 18. बरोबर आहे का? हे 18 झाले टोटल. टोटल किती आहेत? 25. 25 मधनं 18 गेले. बरोबर. मग टोटल 25 वजा 18 गेले की राहिलेले किती येणार आहेत? मधले येणार आहेत. बरोबर आहे का? तर ते किती मिळणार आहेत आपल्याला? 7. इथं किती असणार आहेत आपल्याला? 7. आलं लक्षात तुम्हाला? इकडे किती बसले, तिकडे किती बसले, त्यातनं ते मधले फक्त वजा करून द्यायचे, म्हणजे मधले इन द सेन्स टोटल मधनं तेवढे वजा करायचे, विषय क्लोज, आपल्याला आन्सर मिळून जाते भावा. आलं लक्षात? असं जर केलं तर चालते. 10 + 8 दोन्ही रँकची बेरीज करायची. 10 + 8 किती झाले? टोटल 18. या 18ला काय करायचं? 25 आहे, त्यातनं हे 18 वजा केले की किती येते आपल्याला? बरोबर आन्सर मिळते 7. काय लय तसं बी काय घाबरून जायचं कारण नाहीये. ठीक आहे, हे 3 क्वेश्चन झाले आपले. आता नेक्स्ट बघा, वर आणि खाली क्रम आहे, व्हर्टिकल रँकिंग आहे किंवा टॉप बॉटम रँकिंग आहे. सेम आपलं पहिला जो टाईप होता ह्यातला, तर त्या टाईप मध्ये आहे. रँकिंग प्रॉब्लेम्स इन अ मेरिट लिस्ट किंवा एक्झाम और रिझल्ट आर बेस्ड ऑन द मार्क्स टॉप बॉटम व्हायस वर्सा असं म्हटलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, ते एक्झाम्पल्स आपण त्याचे पाहणार आहोत. काय आहे? एक सोडवलेले एक्झाम्पल आणि मग आपण स्वतः सोडवणार आहे इथं. तर रामचा क्रम वरून 12वा आहे, त्याचा क्रम खालून 23वा आहे. बघा ही लाईन आहे किंवा काय असेल ते. तर हे आघाड्याचा काय आहे? हा राम आहे. तर वरतून कितवा आहे? त्याचा 12वा. इकडून किती आहे? खालून 23वा. हम्म. तर एकूण विद्यार्थी किती? हा 23वा आहे, म्हणजे इथे किती असणार आहे? 22 असणार आहे. इकडून 12वा म्हणजे इथं 11 आणि हे 22. 11 33 झाले आणि ह्यो एकदाच काउंट करायचा झाला 34. हा लक्षात? अरे यार, मी कशाला सोडवलं? तुम्हाला सोडवायला द्यायचं होतं. लक्षात घ्या, सॉरी. हे वरती 11, खाली 23 आले, म्हणजे 24वा रँक आला त्याचा. मग काय करायचं? सॉरी, 22 आले, 23वा रँक आहे म्हणून. मग एक एक कमी करायचं फक्त रँकच्या पेक्षा. ठीक आहे, राहिलेली ती संख्या असते. मग दोन्हीचा प्लस एकदा दोन दोन एकदाच मोजायचा ना, एकच दिलाय तो रामचा क्रम, म्हणून राम एकदाच मोजला की बरोबर आपल्याला 34 मिळालं. ठीक आहे. किंवा दोन्ही रँक आपण बेरीज करू शकतो. 12 असं मग करू शकतो. 12 प्लस किती आहे हा इकडचा? 23 -1 केलं आहे. 12 आणि 10 22. बरोबर आहे का? किंवा 22 आणि 10 32. 32 आणि हे 3 आणि 2 3. 32 आणि 3 किती झाले? 35. 35 वजा 1 काय केले? 34. आलं लक्षात तुमच्या? ओके, नेक्स्ट बघूया आता आपण. आत्ता प्रश्न सोडवायचे आपल्याला खतरनाक. बघा, अजून हे 3 प्रश्न आहेत. शॉर्ट ट्रिक्स फॉर्म्युला आहे. संपला विषय, एवढंच आहे आता. झपाझप झपाझप सोडूया. 11:30 वाजलेत. तर एका परीक्षेमध्ये रामचा क्रम काय आहे? वरतून 11वा आहे आणि खालून 29वा आहे. तर एकूण विद्यार्थी किती? आता तुम्हाला डायग्राम वगैरे हे काढायची गरज आहे का? मला असं वाटत नाही की काय गरज असेल म्हणून. ठीक आहे, तरी पण आपण काय करूया, पुन्हा एकदा तुमच्यासाठी हे पुसून टाकतो मी. दोन्ही दोन दोन पद्धतीने सोडवायचं आहे आपल्याला, काय नाही पोरांनो, काय काळजी करू नका. रामचा क्रम बघायचं काय आहे. हे राम आहे गडी इथं. हम्म. इथं किती आहे? वरून 11वा, वरतून किती आहे? 11वा. हम्म. आणि खालून किती आहे? 29वा. तर टोटल किती आपल्याला एकूण विद्यार्थी किंवा काय आहे? एकूण विद्यार्थी किती आहे विचारले, तर 29. असं करायचं सर, 29 + 11 वजा 1. बरोबर आहे. म्हणजे किती झाले? 30 आणि हे 10 40. 40 मधनं एक गेले,
39 राहिले, हे एक उत्तर झालं आपलं, बरोबर आहे का? हम्म. किंवा आपण असं पण करू शकतो, ही पहिली पद्धत झाली, टोटल रँकची बेरीज करायची, वजा एक करायचं. किंवा इथं किती राहणार आहे त्याच्या या साईडला, इथं 11 आहे म्हणजे इथं 10 राहणार आहे. इथं किती राहणार आहे? 29 म्हणजे इथं किती राहणार आहे? तर 28. 28 आणि 10 किती झाले? 38 झाले. 38 प्लस ह्या दोन इथले एकाला एकदा मोजायचं. 28 प्लस 10 प्लस हा मधला एक किती झाला? तर तो झाला 39. ठीक आहे, दोन्ही साईडनं उत्तर दोन्ही प्रकारे काढलं तरी चालते, कोण तुम्हाला विचारणार नाही कसं काढले. स्टेप बाय स्टेप लिहा तुम्ही, का 10वीला 4थी 5वीला नाही, की स्टेप बाय स्टेप तुम्हाला आन्सर ला मार्क मिळणार आहेत. तुम्हाला मार्क कशाला मिळणार आहेत? फायनल आन्सरला मिळणार आहेत. त्यामुळे जेवढ्या फास्ट आपल्याला करता येईल तेवढं करायचं आणि कमीत कमी चुका टाळून करायचं. येस. आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आपल्याला, तर ते आलं किती? 34. बरोबर आहे का? सॉरी, 39 आहे. हम्म. नेक्स्ट बघा आता, एका परीक्षेमध्ये 45 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे का? अरे यार, पेन कुठे गेलाय? एका परीक्षेमध्ये 45 विद्यार्थी आहेत. परीक्षेमध्ये किती? 45 विद्यार्थी. सीमाचा क्रम जो आहे, ती सीमा आहे, तिचा क्रम किती आहे? वरून 8वा आहे. हम्म. आणि खालून तिचा क्रम कितवा आहे ते आपल्याला विचारलंय. सिंपल आहे बघा पोरांनो, पुन्हा एकदा मगासारखं उदाहरण आहे इथं. ही पूर्ण रँकिंग दिलेली आहे अशी, बरोबर आहे का? ही टोटल किती आहे? ज्या टोटल 45 स्टुडंट आहेत, ही सीमा आहे इथं. सीमा वरतून किती आहे? तिचा रँक 8th आहे, बरोबर का? तर टोटल तिच्या खाली काय आहे? बॉटमला किती आहे, किंवा बॉटम पासून रँक तिचा विचारलाय किती रँक आहे, बरोबर आहे का? आता तुम्हाला माहित आहे कसं काढायचे आन्सर. तुम्ही ह्याच्या आधी त्या टाईपचा एक प्रश्न सोडवलाय, तर त्याला तुम्हाला टाइम स्टार्ट झालेला आहे ऑलरेडी. 4 सेकंद झालेत, 5. तर 30 सेकंदानंतर तुम्ही उत्तर मला आलं पाहिजे तुमचं, 30 सेकंदानंतर. ठीक आहे. 15 सेकंद झालेत. 24, 25, 26, 27, 28, 29, 30. टाइम अप. बघा, काय केलंय आपण? 8वी रँक आहे, बरोबर आहे का? 8वी रँक आहे म्हणून तिच्या पलीकडे किती असणार आहे टोटल? टोटल टोटल इथे असणार आहेत 7, बरोबर. मग काय करायचं? 45 वजा 7 केला आपण, किती झालं? अधिक 1 करावं लागणार आपल्याला, बरोबर. 45 मधनं 7 गेले आणि अधिक 1 केला आपण, किती झालं? 45 वजा आपल्याला 8 करावं लागतील, सॉरी, जेवढे रँक आहेत तेवढी, बरोबर. 45 वजा 8, टोटल मधनं जी रँक आहे ती वजा करायची, अधिक 1 करायचं, बरोबर का? तर त्या सगळ्याची बेरीज किती येणार आहे आपल्याला? म्हणजे 45 मधनं 9 गेले समजा, थोडक्यात 8 आणि 1, 9 वजा करायचे, म्हणजे अधिक 1 करायचं. तर किती झाले? 45 मधनं 9 गेले, 9 पाचा 45, बरोबर. तर आपल्याला मिळते इथं किती? सॉरी, 45 मधनं 10 वजा करूया आपण, 35. हा. आणि मग त्याच्यामधनं अजून 3 हे करायचे, 36, 34, 38, बरोबर आहे का? ते आपल्याला मिळते इथं 38. आलं लक्षात तुमच्या? 3 हे केले आपण. तर मग आता नेक्स्ट बघा, हे काय झालं आपलं आन्सर याचं? 38. ठीक आहे. नंतर बघा नेक्स्ट, एका वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. सोनालीचा क्रम खालून 14वा आहे. एका वर्गामध्ये काय आहे? 50 विद्यार्थी आहेत, बरोबर. काय 50 विद्यार्थी झाले इथं. तर सोनालीचा सोनालीचा क्रम काय आहे? तर तो आहे खालून 14वा आहे. तिचा क्रम तो टोटल किती आहे? वरून तिचा क्रम विचारलाय. हा काय आहे? सोनालीचा क्रम इथून खालून 14वा आहे. टोटल किती आहेत? 50 विद्यार्थी आहेत त्याच्यामध्ये, बरोबर. तर वरतून कितवा रँक आहे विचारले आपल्याला, इथला रँक विचारलाय किती आहे. तर 14 म्हणजे काय? टोटल 50 वजा 14 करायचे आपण, प्लस काय करायचं? 1 करायचं आपण, म्हणजे 50 वजा 14 किती झाले? आणि प्लस 1 केलं की आपल्याला किती मिळणार आहे पोरांनो? आन्सर मिळते 2. डायरेक्ट आन्सर काढलं मी. आता वेळ आपल्याकडं खूप उशीर झालेला आहे. वरून लक्षात घ्या, आपण काय करायचे?
टोटल 50 म्हणजे 50 मायनस तिचा रँक दिलाय 14 प्लस काय करायचं आपण एक करायचं बरोबर की आपल्याला मिळते आन्सर 37. ओके. आता बघूया आपण शॉर्ट ट्रिक्स आणि फॉर्म्युलाज काय काय दिलेले आहे आपल्याला. एकूण व्यक्तींची संख्या आतापर्यंत जे शिकलो यातल्या एकूण व्यक्तींची संख्या जेव्हा काढायची असते तेव्हा काय करतो आपण की लेफ्ट रँक मोजतो, राईट रँक मोजतो आणि प्लस काय करणार आपण वन त्यामधनं वजा करणार. आपण बघितलंय की एका व्यक्तीची काय करायची आपण लेफ्ट साईडनं रँक किती, राईट साईडनं किती ते डबलदा मोजतात म्हणून ती व्यक्तीला काय करतो रँक मोजताना एकदाच मोजायची मग वजा एक करायचं. त्यानंतर बघा उजव्या बाजूचे लोक काढायचे असतील आपल्याला तर टोटल मधनं लेफ्ट साईडचे वजा करायचे. लेफ्ट साईडचे काढायचे असतील तर टोटल मधनं काय करायचं राईटचे वजा करायचे. बस हे दोनच कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. नंतर बघा दोघांच्या मधल्या किती व्यक्ती आहेत आपल्याला शोधायचे. मग त्यात दोन गोष्टी आहेत त्यात टोटल मधनं काय करणार आपण की ह्याचा रँक आणि ह्याचा रँक वजा करणार दोन पुन्हा हे करायचं त्याच्यात बरोबर का. मग त्यातला हायएस्ट रँक किती आहे लोएस्ट रँक किती आहे ती काय करायचं वजा बाकी करायची आणि त्यातनं वजा एक करून टाकायचं अजून दोनदा रँक घेतली असते म्हणून ठीक आहे. वर खाली टॉप बॉटम क्रम जो आहे तो सेम आहे आपल्याला ह्याच्यासारखा. बघा लेफ्ट रँक राईट रँक म्हणजे टॉप किंवा बॉटम असं यातनं -1 करायचं सिम्पली विषय यातला संपला तुमचा हा आपण. ठीक आहे हे कसं काढायचं कळेल तुम्हाला. अरे वा इथे दोन तात्या आलेत आपल्याला तर आपला इथं क्लास आपण काय करूया स्टॉप करूया. तात्या पण म्हणतात ऑल द बेस्ट तुम्हाला. तर चांगला अभ्यास करा पोरांनो. डेली जे टॉपिक सांगितले जाईल त्याच्याबद्दल थोडीशी तयारी करून घ्या आधी. म्हणजे मी काय सांगतोय तुम्हाला लक्षात येईल किंवा माझं जाऊ द्या कोणत्याही लेक्चरची थोडीशी बेसिक तुमचं प्रिपरेशन पाहिजे आधी. जरी किती जरी हुशार असला तरी तुम्ही त्या दिवशीचं तो टॉपिकच्या रिलेटेड काय काय माहिती आहे ती वाचली पाहिजे. रिव्हिजन मध्ये काय होतं की ब्रेन मध्ये आपल्या फास्ट तुमच्या फीड होऊन जाणार ते फिक्स होऊन जाणार. त्यामुळं तेवढी एक गोष्ट करत जावा ठीक आहे. चला आता सगळ्यांना गुड नाईट. ऑल द बेस्ट.